आपल्यासमोर पहिली एकांकिका सादर होत आहे. नाव आहे मिसिंग. देशासाठी लढले ते, देशासाठी घडले ते, देशासाठी लढले ते, देशासाठी घडले ते, संस्कृतीधारक हिंद मातेचे खरे सामर्थ्य ठरले ते. नमस्कार रसिकांनो, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन आणि उद्या असणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाची पूर्वसंध्या, या दोन्हीचे औचित्य साधून उत्कर्ष मंडळ विलेपार्ले आणि नाट्य संपदा कला मंच आपणासमोर सादर करीत आहोत एक आगळा वेगळा उपक्रम, प्रणाम भारत. मित्रांनो, 1800 पासून 1947 पर्यंत इंग्रजांनी भारतीयांवर राज्य केले हे आपण जाणता. पण 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य सुद्धा इतके सहजासहजी मिळालेले नाही. या 150 वर्षाच्या काळात असंख्य वीरांनी आपल्या रक्ताचा सडा हिंद मातेला अर्पण केला. याच असंख्य ज्योती राष्ट्रभक्तीच्या तेलानं अखंड काळ तेवत राहिल्या आणि अखेर या सर्व ज्योतींचा प्रकाश स्वातंत्र्याच्या रूपाने भारत भूमीला लाभला. पण आज स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर आपण या स्वातंत्र्यवीरांना विसरत जातो आहोत, ही खंत आहे. प्रणाम भारत या उपक्रमातून आम्ही अशाच काही क्रांतिकारकांना मानवंदना देणार आहोत. आम्ही प्रामुख्याने अशा काही क्रांतिकारकांना आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांच्याबद्दल लोकांना फार माहिती नाही. आज आम्ही आपणासमोर आणतोय 3 क्रांतीवीर: अमर शहीद मदनलाल धिंगरा, हुतात्मा शिवराम राजगुरू आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. त्यातील आमची पहिली मानवंदना मदनलाल धिंगरा यांना. मदनलाल धिंगरा यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांनी कार्य केले ते इंग्लंडमध्ये आणि 17 ऑगस्ट 1909 रोजी इंग्रजांनी त्यांना फासावर चढवलं आणि त्यानंतर त्यांचं स्मारक बांधण्यात आलं ते अजमेरमध्ये. मदनलाल धिंगरा हे अशा काही मोजक्या क्रांतिकारकांपैकी एक आहेत ज्यांचे अवशेष आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत. मदनलाल धिंगरा यांचे अवशेष अकोला जिल्ह्यातील एका चौकात जतन करून ठेवण्यात आले आहेत. जन्मापासूनच ऐश्वर्य हाती असताना सुद्धा अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी हिंद मातेला आपलं प्राण अर्पण करणाऱ्या या क्रांतिकारकाला आमची पहिली मानवंदना. प्रणाम भारतचे 27 शिलेदार आपणासमोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका अमर शहीद मदनलाल धिंगरा. लेखक शिवम पाटील, दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर, प्रकाश योजना शीतल तळपदे, नेपथ्य सिद्धेश नांदलस्कर, संगीत आशुतोष वाघमारे, ध्वनी संयोजन प्रणित गणपुले. तर नाट्य संपदा कला मंच आणि उत्कर्ष मंडळ विलेपार्ले सविनय सहर्ष सादर करीत आहोत अमर शहीद मदनलाल धिंगरा. एकदा माझ्यासोबत म्हणा, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. स्वप्नील कुठे राहिला रे? ए स्वप्नील, चल ना. काय चहा बनवायला गेला की आणायला? झाला बाबा एकदाचा पेपर. काय विक्या, कसा गेला पेपर? गेला रे, म्हणजे आलं ते लिहिलेलं आहे. बाय द वे, तुला कसा गेला पेपर? माझा ठीक गेला रे. अच्छा, आबा आला. काय चहा आहे, वा, पिऊन बघ. काय रे स्वप्नील, काय पेपर कसा गेला? गेला गेला म्हणजे ठीक गेला, चांगला होता. नाही, चेहऱ्यावरनं तर वाटत नाही तुझा पेपर ठीक. त्याला काय बोलतोय, स्वतः 3-4 वेळा देऊन झालाय. ये अरे एक तर पेपर माझा खराब गेलाय हा. आणि त्यात तो जीवनचरित्राचा प्रश्न. चायला सगळ्यांची तीच बोंब आहे. नाही तर काय. म्हणजे तुम्ही पण नाही लिहिलं? तेच ना. अरे मग काय, अरे काय काय ऑप्शन होते त्याच्यात. हा, तो सुभाषचंद्र बोसांचा ऑप्शन माहिती होता, हा. पण ते अनंत लक्ष्मण कानेरे आणि अजून कोण होतं एक ते? धिंगरा रे. हा,
मदनलाल धिंगरा. हा अरे कोण होते ते, काय केलं त्यांनी, काहीच माहित नाही, काय पण ऑप्शन देतात नाही ते काय. आता कसं झालंय माहितीये का, हा. हे आता सावरकर किंवा महात्मा गांधी हा. हे सगळे राहिले बाजूला. हा. काय धिंगरांबद्दल विचार नाही ते काय. काय लिहिणार आता त्याच्यात. नाही हे बरं, टाइमपास करू नका, ट्रेन यायची वेळ झाली, चला लवकर घे. दे माझं झालंय. चल चल चल. चल. चला बाबा. ए नितीन, काय रे, इकडे 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 इकडे. अरे मदनलाल धिंगरांचा पुतळा. मदनलाल चायला हो रे, आधी भेटायचं ना. नाही तर काय. ए हे बघ, इथे सगळं लिहिलंय यार. अरे नोट कर ना तू. हा थांब थांब थांब. अरे इथे सावरकरांबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. अरे आता ह्यांचा काय संबंध? आहे ना इथे. हॅलो यंग मॅन, ते पैसे राहिले सुट्टे मला वाटतं बघा. हे फोटो काढूया ना. परीक्षा होती वाटतं. हो, नाही अजमेरमध्ये परीक्षेसाठीच आलो होतो. बाय द वे थँक्स, तुम्ही सांगितलं. तुमचं नाव? माझं नाव सचिन धर्माधिकारी. सचिन धर्माधिकारी. अहो म्हणजे ते. Yes. अरे विक्या, नितीन इकडे या, लवकर लवकर या. काय रे. सचिन धर्माधिकारी सर. ओ हॅलो सर. सर हे माझे फ्रेंड्स, हा विकास आणि हा नितीन. आम्ही सर्व अजमेरला परीक्षेसाठीच आलो होतो सर. हो. आलं लक्षात माझ्या. हा. नाही ऐकलं मी तुमचं डिस्कशन, आय एम सॉरी. पण मला असं म्हणायचं की जर एखाद्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसेल हा तर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेणं चुकीचं नाही का? हा चुकीचंच आहे. बरोबर आहे. हा एक पण गैरसमज. म्हणजे एक सर मिनिट ठेव. द्या ठेवतो मी. म्हणजे असं की हा. काय माहिती आहे तुम्हाला मदनलाल धिंगरांबद्दल? नाही काय बोलत काय होता तुम्ही? काय माहिती आहे तुम्हाला त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल? मी तर म्हणेल की 1857 नंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीला जोर पकडला तो यांच्या बलिदानानंतरच. काय वय काय तुमची? आमची 25 आहेत. हा. हा गद्दे 25. अरे पण तुमच्याच वयाचा असताना एक माणूस देशासाठी हसत हसत फासावर जातो आणि तुम्ही त्याचा अपमान करताय. मी तर म्हणेन की हा असा एकमेव क्रांतिकारक होता ज्याचे इंग्रजांची अतिशय चांगले संबंध होते आणि इंग्रजांचा सुद्धा याच्या कुटुंबाला अतिशय पाठिंबा होता. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला होता हा. हा हो हाच. यांनी जर ठरवलं असतं ना तर आपलं उभं आयुष्य आयुष्यारामात जगू शकला असता तो. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी देशासाठी अवघ्या 25व्या वर्षी हौतात्म्य पत्करलं. ते पण ह्याचे ज्याच्याशी चांगले संबंध होते ना अशाच एका इंग्रज अधिकाऱ्याचा, कर्झन वायलीचा वध केला त्यानं आणि हसत हसत फासावर गेला. आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होतात ना म्हणून मला बोलावं लागलं. सॉरी सर, नाही खरंच सॉरी. त्याचं काय ना, आम्हाला त्यांच्याबद्दल माहितीच नव्हतं. हां पण तुम्ही आता एवढं सांगताय ना, मग आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ए ट्रेन आहे तिकडे. अरे हो हे नेहमी. सर, आमची ट्रेन आहे. माझी पण ट्रेन आहे. हीच ट्रेन ना? हो हीच. ओके भेटू. हां चल. तसं बघायला गेलं तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्ष पूर्ण झालेत. पण आपल्याला मात्र स्वातंत्र्य मिळवण्यात नक्की हातभार कुणाचा हे अद्यापही माहीत नाहीये. पण खरं सांगू का, असे बरेच क्रांतिकारक आपल्या भारतात होऊन गेलेत ज्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती आपल्या भारतभूमीला वाहिली आणि देशासाठी अजरामर कार्य करून गेले. बरं आता त्यातीलच तुम्हाला काही नावं सांगायची झाली तर ती म्हणजे हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, हुतात्मा मंगल पांडे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, शिवराम राजगुरू अशी कित्येक नावं आहेत. आणि अशाच काहीशा आपल्याला माहिती नसलेल्या नावांपैकी एक नाव, ते म्हणजे मदनलाल धिंगरा. सुरुवात करूया आपण मदनलालजीच्या जन्मांपासून. हां म्हणजे त्यांचा जन्म अमृतसरमधील धिंगरा कुटुंबामध्ये झाला. अमृतसर. हा. पण स्मारक तर अजमेर मध्ये. अरे हो. ही सुद्धा या क्रांतिकारकाबद्दल एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे यांचा जन्म झाला अमृतसरमध्ये धिंगरा कुटुंबामध्ये. अच्छा. यांनी काम केलं ते इंग्लंडमध्ये एका मराठी माणसासोबत आणि याचं स्मारक आहे ते इथं अजमेरला राजस्थानामध्ये.
तर मी सांगत होतो धिंगरांबद्दल. हा. मदनलालचे वडील दित्तामल धिंगरा हे त्या जमान्यातले अतिशय हुशार नावाजलेले सिव्हिल सर्जन होते. सिव्हिल सर्जन. हो ना, म्हणजे ज्या जमान्यात साधा डॉक्टर मिळणं सुद्धा दुरापास्त होतं, त्या जमान्यात ते सिव्हिल सर्जन होते. वा. त्यांचे इंग्रजांशी अतिशय चांगले संबंध होते आणि म्हणूनच त्याच बळावर त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना तिकडे इंग्लंडमध्ये शिकायला पाठवलं होतं. हां, मदनलालची आई मात्र हिंदू रीतिरिवाज पाळणारी एक अतिशय धार्मिक अशी स्त्री होती. मदनलालनं सुद्धा भावांसारखंच तिकडे इंग्लंडला जाऊन शिकावं असं त्याच्या वडिलांना वाटत होतं. आणि आता मात्र सचिन सर ती कथा अशा पद्धतीने सांगत होते की मी कधी त्या कथेत हरवून गेलो, माझं मलाच कळलं नाही. सचिन सरांचं प्रत्येक वाक्य मी अनुभवत होतो. मदनलाल धिंगरा यांच्या प्रत्येक प्रसंगात मी तर त्यांच्या सोबतच आहे असा तर आता मला भासच होऊ लागला होता. जणू हे सगळं अगदी माझ्या डोळ्यासमोर घडतंय. नाही आला रोजच आहे. हा मुलगा कधी बदलणार आहे? आम्हाला असं वाटतं की मदनला सुद्धा आपल्या भावांच्या पावलांवर पाऊल ठेवून परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं. सच बात कही जी. पण मला काय वाटतं की मदनला सुद्धा ना आपण एकदा विचारायला हवं. हो ना? हो, आम्हाला नाही वाटत तो नकार दे, पण तुम्ही एकदा विचारून बघा, तो नक्कीच होकार दे. पण मी काय म्हणते, आपण स्वतः एकदा त्याच्याशी बोलून बघा ना. आहे कुठे पण बदल? असेल ना इथेच कुठेतरी मित्रांच्या बरोबर. मित्रांबरोबर. हेच त्याच्या याच सवयीची काळजी वाटते आम्हाला. सतत मित्रांबरोबर टवाळक्या करायच्या ही सवय बरी नव्हे. त्याला वेळीच थांबवलेलं बरं. खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना. चल जेवायला जाते. मदन, पुढे काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल भाऊजी? कशाबद्दल काय? शिक्षण. शिक्षण कुठे घेणार आहेस? मी इथेच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, अमृतसरमध्ये. पुढचं पुढे ठरवेन. पुढचं पुढे ठरवणार? अर्थ काय याचा? का तुला नाही वाटत तुझ्या भावांसारखं परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं? हा तुझा निष्काळजीपणा आहे आणि हाच तुला त्रास देणार आहे मदन. सतत मित्रांबरोबर टवाळी करतोय. काय यांचं रोजचं? बच्चे को भूक लगी है जी, खाना लगाते. आओ बेटा. ठीक आहे, तू ठरवलंच आहेस, पण मी तरी काय करणार? आता तू ठरवलंच आहेस, त्याला मी तरी काय करणार, असे उद्गार त्यांनी काढले आणि मदनलालनं अमृतसरमध्येच पुढचं शिक्षण घेतलं. अच्छा. पुढचं त्याच्या पुढचं म्हणजे कॉलेजचं शिक्षण सुद्धा इंटरमिजिएटपर्यंत त्यांचं अमृतसरमध्येच झालं. हा. त्याच्यानंतर मात्र त्यांनी लाहोरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. लाहोर. हो, आणि काय की मुळातच ते देशभक्त होते. हम्म. आणि त्यात त्यावेळी संपूर्ण देशामध्ये एक स्वदेशी चळवळीचं वातावरण होतं. अच्छा. म्हणून त्याने सुद्धा कॉलेजच्या स्वदेशी चळवळीचं नेतृत्व करायचं ठरवलं. ओह, म्हणजे म्हणजे झालं असं की कॉलेजचा युनिफॉर्म जो होता ना, तो परदेशी कापडांचा होता, इंग्लंडच्या कापडाचा हा. होता. म्हणून त्याने त्याचा निषेध करायचा ठरवलं. जाहीर निषेध, जाहीर निषेध, विदेशी कपड्यांचा जाहीर निषेध. जला दो, जला दो, जला दो, विदेशी कपडों को जला दो. आपण हा लंडनहून इम्पोर्ट केलेला गणवेश घालायचा नाही. आपण त्याचा जाहीर निषेध करायला हवा. अरे, स्वदेशी बद्दल काही आत्मीयता, काही प्रेम वगैरे आहे की नाही आपल्या मनात? की आपण आपला आत्मसन्मान हरवून बसलो आहोत? नाही ना? तर मग बोला, कोण कोण मला या निषेधात साथ देणार? आम्ही देऊ, आम्ही देऊ, आम्ही देऊ, आम्ही देऊ. आम्ही हा गणवेश परिधान करणार नाही आणि कोणाला परिधान करू देणारही नाही. शाब्बास. अरे, आपण या देशाचं भवितव्य आहोत. आपण जर या गोष्टींना पाठिंबा दिला तर एक ना एक दिवस याचा फायदा देशाला नक्कीच होणार, यात शंकाच नाही. चला तर मग आपण याचा जाहीर निषेध करूया. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. आणि मग तेच झालं. म्हणजे कॉलेजनं त्यांना हे निषेधाबद्दल कॉलेजमधून काढून टाकलं. रिस्ट्रिक्ट. साहजिक. जेव्हा कॉलेजनं काढून टाकलंय हे घरी कळलं, घरच्यांनी त्याच्याशी बोलणंच टाकलं. घरच्यांनी का?
मा बिहारी, हे काय ऐकतोय मी? हे काय ऐकतोय? आता मी स्वदेशी चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी मला कॉलेजमधून काढलं, यात माझी काय चूक? तुझी काय चूक? तुला काय गरज होती रस्ता उद्योग करायची? इंग्रजांना विरोध करण्याची आपल्याला काहीही गरज नाही. आपल्या कुटुंबाला जे चांगलं चाललंय ते निव्वळ त्यांच्यामुळं. अहो पण मग देशाचं काय? देशाचा तुम्ही कधी विचार करणार आहात? ते काही नाही. मी या स्वदेशी चळवळींना पाठिंबा देणार म्हणजे देणार. असं असेल तर तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. यापुढे तुझ्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तुझी. सगळं जग तुझ्यासाठी मोकळं आहे. हा ठीक आहे. थांबवा तो निघालाय. जाऊ दे त्याला. गरज पडली की पुन्हा येईल इथंच. आवाज सगळे शब्द ऐक करा. बिहारी, बिहारी, अरे तू तरी थांबव ना त्याला. मा ऐक, हे बघ काळजी करू नकोस, मी घेऊन येतो त्याला, मी बोलतो त्याच्याशी. चल. आणि मग मदन आपलं राहतं घर सोडलं आणि मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. म्हणजे त्यांनी हरियाणामध्ये क्लर्कची नोकरी केली, तर सिमल्यामध्ये चक्क टांगा चालवला. हा? टांगा? हो ना. तर एका कारखान्यामध्ये कामगाराची नोकरी सुद्धा केली. पण त्यांचा स्वभाव थोडासा रगेल आणि रंगेल होता. त्यामुळे व्हायचं काय की त्यांचे जे पैसे ते कमवायचे ते सगळे गमवून बसायचे. आणि मग शेवटी झालं असं की कमाई कमी आणि खर्च जास्ती, आणि म्हणून ते आपल्या घरी परत गेले. अच्छा. हे बघ मदन, आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. तू हवा तितका पैसा कमावू शकतोस आणि हवा तितका पैसा खर्च सुद्धा करू शकतोस. आणि आई बाबांनी सुद्धा तुला कुठल्याही गोष्टीसाठी अडवलेलं मला तरी आठवत नाहीये. त्यामुळे माझं ऐक, या सगळ्या गोष्टींचा नीट सारासार विचार कर आणि इंग्लंडला जाऊन तुझं शिक्षण आधी पूर्ण कर. ठीक आहे? ठीक आहे. तुमचं जर असंच म्हणणं असेल तर मी इंग्लंडला जायला तयार आहे. आणि मग मदनलालनी आपल्या भावाचं ऐकलं आणि ते इंग्लंडला लंडन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. अच्छा. आता लंडनला शिकत असतानाच त्यांची भेट एका प्रखर देशभक्ताशी झाली. म्हणजे झालं असं की तो देशभक्त आणि त्यांचा मित्र एका रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते. तिथला हा प्रसंग. और बाजी की हालचाल? Hey, yo! You cannot sit there! There's a corner seat for you, bloody Indian! These middle seats are reserved only for Britishers! अबे तेरी तो No, I will sit here only. You cannot stop me. I told you, you cannot sit here! What happened? These seats are reserved only for Britishers! Okay, I'll talk to them. अरे मित्रा जाऊ दे, कुठे याच्या नादी लागतोस? चल आमच्यावर बसता कोपऱ्यात. नाही, मी तिथे कोपऱ्यात बसणारच नाही. मुळात मी या रेस्टॉरंटमध्येच बसणार नाही. हे इंग्रज समजतात कोण आपल्याला? असं वाटलं दोन मुस्काटी ठेवून द्यावे त्याच्या. अरे बरं झालं नाही दिलीस, त्यांनी पण तेच केलं असतं. तुला असं बोलण्याचा काही अधिकार नाहीये. तुम्हाला काही आत्मसन्मान वगैरे आहे की नाही? ते तुम्हाला तिथे कोपऱ्यात बसवतात आणि स्वतः मात्र आलिशान जागेत बसतात, आणि तुम्ही सुद्धा निमूटपणे तिथे बसता. अय्यो क्या करेंगे अभी, वी डोंट हैव एनी ऑप्शन. तुम्ही तुमचा आत्मसन्मान विसरून इथे बसता आणि त्यांचं ऐकता. म्हणून आज आपल्या देशावर ही वेळ आली आहे. आपल्या अशा परिस्थितीला तुमच्यासारखेच लोक कारणीभूत आहेत. अरे पण त्यांच्याशी वाद घालून काही उपयोग आहे का? तो काय आपला ऐकणार होता? मला इतका अपमान, इतकी वाईट वागणूक मिळत असतानाही तुम्ही नेहमी तिथेच बसता. हा आपला किंवा आपल्या देशाचा अपमान नाहीये, तर संपूर्ण मानवतेचा अपमान आहे. ते आपल्याला कुत्र्याला देतात, त्याहीपेक्षा घाणेरडी वागणूक देतात. अय्यो अन्ना, तुम अपने आप को इतना ग्रेट मानता है तो इधर आया काय को? आफ्टर ऑल दे आर रूलिंग अवर कंट्री. ते यासाठी आपल्या देशाचे मालक आहेत, कारण तुम्हाला अशी वागणूक घेताना कोणती लाज वाटत नाही. तुमचा स्वाभिमान, आत्मसन्मान मरण पावलंय. हे बघ, तू हे जे काही बोलतोयस ना ते सगळं बरोबर आहे, पण याचा काही उपाय नाहीये.
आणि यात आपण काय करणार आहोत सांग. जर काही हजार इंग्रज 30 करोड भारतीयांवरती राज्य करू शकतात, तर इथे युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेले भारतीय विद्यार्थी आपल्या आत्मसन्मानाने जगू सुद्धा शिकत नाही. त्यांना एवढाही अधिकार नाही. त्यांना अशी ट्रीटमेंट मिळते, त्यांचा असा अपमान केला जातो. वास्तवात जेव्हा आपला स्वाभिमान झोपला होता तेव्हा आपल्याला गुलाम बनवलं गेलं. आणि कारण की आपण गुलाम आहोत, आपण आपल्या स्वाभिमानाला जागवण्याचं धाडसच करत नाही. चल, नाहीतर मी काही काळ इथे असाच उभा राहिलो तर माझ्या आतल्या संतापाने जळून मरून जाईल. एक मिनिट मित्रा, थांब. तुझा आत्मविश्वास, तुझी इच्छाशक्ती मला फारच आवडली. जाण्याआधी तुमचं नाव तर सांगा. जी, मैं हरनाम सिंह. जी, मैं VVS अय्यर. मी विनायक दामोदर सावरकर. आणि तू? अच्छा सर. मी मदनलाल धिंगरा. अच्छा, म्हणजे अशी झाली ही ऐतिहासिक भेट. हो, पुढे सावरकर आणि मदनलाल यांच्यात घट्ट नातं निर्माण झालं. सावरकर त्यांना देशभक्तीचे धडे देऊ लागले आणि त्याच्यामध्ये असलेली देशभक्तीची भावना चेतवू लागले. पुढे हा मुलगा देशकार्यासाठी योग्य आहे हे त्यांनी ओळखलं होतंच, हा. पण तरी सुद्धा त्याची परीक्षा घ्यावी असं त्यांना वाटलं. परीक्षा? हो हो, त्यासाठी त्यांनी त्याच्या तळ हातावर चक्क सुया टोचल्या. काय सुया? हो, सुया टोचल्या. मदनलालनी ते सगळं निमूटपणे सहन केलं. पण 1857 चा तरी उठावा उठाव नसून ते स्वातंत्र्य समर होते. त्यावेळी हिंदी सैनिकांमध्ये ही स्वातंत्र्याची हिंदी सैनिकां मदन मदन अरे विनायक, काय झालं? हेच का तुझं शौर्य? हा, तू कर्तृत्वाच्या गोष्टी करतोस आणि कार्यक्रम मात्र टाळतोस. तुला जर कार्यक्रमाला यायचं नसेल तर येऊ नकोस, पण दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस. आपल्यामध्ये त्यागाची भावना हवी, हिमालय एवढा मोठा निर्धार हवा. पुढे मात्र सावरकरांनी त्यांना पुन्हा विश्वासात घेतलं. आपल्या सगळ्या गुप्त योजना त्याला सांगू लागले. असंच एकदा 1857च्या युद्धाची स्मृती म्हणून 1857च्या युद्धाची स्मृती म्हणून कॉलेजच्या मुलांनी कॉलेजचा जो कोट असतो त्याच्यावर स्मृती चिन्ह म्हणून म्युटिनी मेडल्स लावून जायचं ठरवलं. हां, मी What happened? You're not supposed to enter this premises May I ask why? because this medal is not allowed in college. This medal, This medal, not allowed in college. yes, But I will wear this medal only. I will throw you out. Do whatever you want. I will not remove it. Get out from here! Okay. I'll prefer to do that. काय समजतात काय स्वतःला? मी यांना बघून घे. मदनलाल खूप खूप चिडला होता त्याच्यावर. आणि पण सर, एक प्रश्न पडतोय हा. की ज्यांचा त्यांनी गोळ्या घालून वध केला ते कर्जन वायली कोण होते? हो. कर्जन वायली हा खूप अत्याचारी होता. तो हिंदुस्थानामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या कुटुंबियांचे खूप हाल करत होता. बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ना, त्याच्यामध्ये त्याचाच खूप मोठा हात होता. एकदा सावरकरांचं पुस्तक प्रकाशित होणार होतं, तर ते पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्याच्यावर बंदी घातली गेली. प्रकाशित होण्याआधी? हो. आणि हे जेव्हा तिकडे इंग्लंडमध्ये कळलं तेव्हा मदनलाल आणि त्याचा मित्र VVS अय्यर इंडिया हाऊसमध्ये आले होते. तर त्यांना त्यांचा मित्र हरनाम एकदम उदास अवस्थेमध्ये बसलेला दिसला. तुला माहिती आहे अय्यर, जगात प्रथमच असं झालंय की एखादं पुस्तक छापण्याआधीच त्याच्यावर बंदी आणली गेली. हाँ, 1857 की सभी सच्चाई थी उसमें. अंग्रेज कैसे अलाउ करेगा? हरनाम, तू इतना खामोश क्यों है? वो एक बुरी खबर है. क्या खबर है? अपने विनायक का इकलौता बेटा नहीं रहा. क्या क्या कहा तुमने? विनायक का बेटा नहीं रहा. कब हुआ ये? अरे तुम्हें कैसे पता चला? अभी कुछ देर पहले उसके घर से खत आया. विनायक पढ़ते ही खामोश हो गया. मैंने बहुत बार पूछने की कोशिश की
फिर जाके मैंने बताया और फिर घर से बाहर चला गया। पर अभी विनायक किधर है? मैंने की पता। की पता मतलब? विनायक, तुझ्या मुलाबद्दल ऐकून वाईट वाटलं. और खत में ये भी लिखा था कि बाबाराव सावरकर को पुलिस पकड़ कर ले गए। बाबाराव, उन्होंने कौन सा गुन्हा किया है? त्याने देशप्रेमावरील कवितेचं पुस्तक छापलं. अरे हा काय गुन्हा झाला? देशभक्ति, यही तो सबसे बड़ा गुनाह है. तू काळजी नको करूस, मी त्यांना नक्की धडा शिकवणार. मला वायलीकडून एक खबर मिळाली आहे. कसली खबर? बाबाराव सावरकरांवर खूप अत्याचार होत आहेत. त्यांच्या घराची झडती पण घेतली आहे. काय सापडलं? बॉम्ब बनवण्याची पुस्तकं सापडली आहेत. विनायक ब्रिटिशांचा तर ठाम विश्वास आहे, बाबारावांना टॉर्चर करायचं म्हणजे त्यांच्याकडून येणाऱ्या पुढील सगळ्या योजनांची सगळी माहिती काढून घेता येईल. ते मृत्यूपद करतील पण काही सांगणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. आणि देशहितासाठी जी लोक मृत्यूपद करतात ती अमर होतात. विनायक, माणूस बलिदानासाठी कधी तयार होतो? जेव्हा तो आपल्या विचारांनी प्रेरित होऊन दृढ निश्चय करतो तेव्हा. मी या प्रसंगाचा सूड घेणार. मी देशासाठी कुठलंही साहस करायला तयार आहे. शाब्बास मदन, आता तू देश कार्यासाठी समर्थ आहेस. हौतात्म्याची वेळ आली आहे तर. तसा तू निश्चयच केला असेल आणि त्यासाठी तू सिद्ध असशील तर हौतात्म्याची वेळ ही आलेली असलीच पाहिजे. ठरलं तर मग कर्जन वायली हा आपल्या स्वातंत्र्याच्या अडथळ्यातील एक मार्ग आहे. त्याच्या कितीतरी योजनांमुळे आणि त्याच्यामुळे आपल्या देशभक्तांचे प्राण गेले, कितीतरी लोकांचा नाश पण झालाय. तो अत्याचारी आहे, त्याला अजिबात जगण्याचा अधिकार नाही. तू काय ठरवलंयस? 1 जुलै 1909 इंडियन नॅशनल असोसिएशनचा वार्षिकोत्सव. कर्जन वायली, मी त्याला गोळ्या घालून ठार करीन. पण तू या बलिदानासाठी मानसिक दृष्ट्या तयार आहेस ना? मी अशाच एका क्षणाची वाट पाहत होतो विनायक. हे राष्ट्रीय कार्य होताच मी त्याच बंदुकीने स्वतःला गोळ्या घालून ठार करीन, स्वतःचा नाश करीन. त्या इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतः मला ठार करून घेईन. तुझं हे बलिदान वाया जाऊ देणार नाही याची खात्री मी तुला देतो. शाब्बास मदन, मला तुझा अभिमान वाटतो. विनायक, शेवटी तो ऐतिहासिक दिवस आला. सन 1909, जुलै महिना पहिलाच दिवस. सकाळचे 11:15ची वेळ. लंडनमधल्या इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या नॅशनल इंडियन असोसिएशनची वार्षिक मीटिंग होती. सभागृहाचं नाव होतं जहांगीर हॉल. भरपूर भारतीय विद्यार्थी कार्यक्रमाला हजर होते. मुख्य अतिथी सर विल्यम हट कर्जन वायली आपल्या पारशी डॉक्टर मित्राबरोबर सभागृहात फिरत होते. तितक्यात 3 गोळ्यांचे आवाज झाले. त्या गोळ्या वायलींवर झाडण्यात आल्या होत्या. पारशी मित्रानं मध्ये येऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वायली गतप्राण होऊन पडले होते. ते पारशी डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि मदनलाल स्वतःला गोळी मारून घेणार इतक्यात इतर शिपायांनी त्यांना पकडलं. विनायक, सारा लंडन शहर मदनलाल की गोलीबारी से डर गए. आपलं उद्दिष्ट सुद्धा हेच होतं. मदनलालने देश हितासाठी सगळ्यात मोठं बलिदान दिलंय. और हिंदुस्तानियों ने अंग्रेजों के खिलाफ उनके ही धरती पर जंग छेड़ दिया है, ऐसा पेपर में छप के आया है. यात काहीच शंका नाही. आपण यासाठीच तर इथे आलो आहोत. कर्जन वायली दुष्ट होता, अत्याचारी होता. मदनलालने त्याचा वध करून मातृभूमीवर त्याचं प्रेम आणि श्रद्धा दोन्ही सिद्ध केलंय आणि तिच्या ऋणातून मुक्त झाला. सर, मग सावरकर आणि मदनलाल धिंगरा
यांची पुन्हा भेट झाली की नाही? हो झाली ना, भेट झाली. सावरकर स्वतः स्वतः त्याला भेटायला जेलमध्ये गेले होते. विनायक, तो दर्शन घ्यायला आलोय मदन. विनायक, विनायक, तुला माझ्या डोळ्यात भीती तर दिसत नाहीये ना? नाही, मला तुझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसतंय. मी तुला विश्वास देतो की 17 ऑगस्टला जेव्हा हे लोक मला फाशी देत असतील ना, तेव्हा मी असाच हसत हसत फासावर जाईल. विनायक, हे पत्र घे. हे काय? तुझं डिक्लेरेशन. न्यायालयात जेव्हा तुला फाशी होईल तेव्हाच हेच डिक्लेरेशन तू वाचून टाक. विनायक, सर, मग ते डिक्लेरेशन त्यांनी वाचलं की नाही? हो, ते डिक्लेरेशन त्यांनी न्यायालयात वाचलं, पण ते डिक्लेरेशन एवढं जहाल होतं की इंग्रज सरकारने ते प्रसिद्ध होऊ दिलंच नाही. ते त्यांनी दाबून टाकलं. पण ते डिक्लेरेशन सावरकरांनी लिहिलं असल्यामुळे त्यांनीच ते स्वतः एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रकाशनासाठी दिलं. पुढे मदनलाल यांना कोर्टामध्ये पाचारण करण्यात आलं. मिलॉर्ड, ज्यावेळी जर्मनांनी ब्रिटिशांवर आक्रमण केलं होतं त्यावेळी ब्रिटिशांनी यांच्या विरोधात कठोर पावले उचलली होती. तर मग जसा जर्मनांना ब्रिटिशांवर आक्रमण करण्याचा अधिकार नाही, तसाच ब्रिटिशांना सुद्धा हिंदुस्थानावर राज्य करण्याचा अधिकार नाही. मला फाशी होण्याआधी मी माझं डिक्लेरेशन देऊ इच्छितो. देशभक्त हिंदी तरुणांच्या फाशीच्या आणि सीमापारच्या निष्ठुर शिक्षांचा अल्पसा प्रतिशोध म्हणून परवा मी एका इंग्रजाचे रक्त सांडण्याचा प्रयत्न केला, हे मी मान्यच करतो. या प्रयत्नात मी माझ्या सत्सत विवेक बुद्धी वाचून दुसरा कुणाचाही विचार घेतला नाही. माझ्या कर्तव्य बुद्धी वाचून मी दुसरा कुणाशीही कट केलेला नाही. माझी अशी भावना आहे की परकीय संगिनींच्या साह्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे युद्धमानच राष्ट्र असते. निशस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे शक्य होत नसल्यामुळे मी दबा धरून हल्ला चढवला. माझे पिस्तूल बाहेर काढले आणि ते झाडले. हिंदू म्हणून माझी अशी भावना आहे की माझ्या मातृभूमीवर झालेला अन्याय हा परमेश्वराचाच अपमान होय. तिचे कार्य हे श्री रामचंद्रांचे कार्य आणि तिची सेवा ही श्री कृष्णाची सेवा होय. निकृष्ट प्रकृतीच्या आणि बुद्धीच्या माझ्यासारख्या मुलाजवळ स्वतःच्या रक्ता वाचून मातेला अर्पण करता येईल असं दुसरं काहीच नव्हतं. म्हणून मी तेच तिच्या वेदीवर अर्पण केलं. हिंदुस्थानला सध्या ज्या एका शिकवणीची आवश्यकता आहे ती म्हणजे आत्मबलिदान कसे करावे ही होय. आणि त्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतः आत्मार्पण करणे हा होय. म्हणून मी आत्मार्पण करत आहे आणि माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटतो. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामधील हे स्वातंत्र्य युद्ध हे दोन्ही वंश विद्यमान असेपर्यंत चालूच राहणार आहे. परमेश्वरापाशी माझी इतकीच प्रार्थना आहे की माझे राष्ट्रीय कार्य माझ्या देशवासियांच्या हितासाठी आणि मातृभूमीच्या वैभवासाठी हितकारक असावे. माझी प्रिय मातृभूमी स्वतंत्र होईपर्यंत मला पुन्हा याच मातृभूमीच्या पोटी पुनर्जन्म प्राप्त हो आणि त्याच पवित्र कार्यात मला पुन्हा मृत्यू येवो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.
शेवटी तो काळा दिवस उजाडला. 17 ऑगस्ट 1909 लंडनच्या पेंटोनविले तुरुंगामध्ये सकाळी 9 वाजता मदनलालना फाशी देण्यात आलं. आणि आणि त्यांचा मृतदेह तिथंच त्याच परिसरामध्ये पुरण्यात आला, कारण त्यांच्या घरच्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या वडिलांनी तर चक्क जाहीरनामा काढला की या मुलाचा आणि आमचा काही संबंध नाहीये, आम्ही याचा निषेध करतो. हा जाहीरनामा कोर्टामध्ये वाचून दाखवण्यात आला. तो जाहीरनामा वाचून सुद्धा मदनलालनी आपला संयम ढळू दिला नाही. काय आश्चर्य आहे बघा. एका जमान्यामध्ये व्यसनामध्ये गुरफटलेला हा मुलगा छोट्या छोट्या कारणांनी आपला संयम गमावून बसायचा. त्याच्यामध्ये एवढा विलक्षण बदल. कारण फक्त दोनच. एक म्हणजे प्रखर देशभक्ती आणि दुसरं म्हणजे त्या देशभक्तीला पुढे नेणारा सावरकरांसारखा मित्र. 1974 मध्ये मदनलाल धिंगरा यांचे अवशेष पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यात आले. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या कुटुंबाने ते स्वीकारले नाहीत. मग हेच अवशेष महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील त्यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या एका चौकात जतन करण्यात आले आहेत. आज मदनलाल धिंगरा यांच्याबद्दल तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश फक्त इतकाच की या काळाच्या पडद्याआड गेलेल्या क्रांतिकारकांना आपण एवढ्या सहजासहजी विसरून चालणार नाही. अमर शहीद मदनलाल धिंगरा आणि असे बरेच. पण आजची युवा पिढी एकत्र येऊन जरा इतिहास पुन्हा वाचू लागली, जो या स्वार्थी आणि मतलबी लोकांनी त्यांच्या हिशोबाने सांगितलाय, तर तो बदलायला वेळ लागणार नाही. आज पुन्हा एकदा त्या सर्व सत्य घटनांना प्रकाश दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि या बदलत्या इतिहासाची आपल्या देशाला गरज आहे. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. बलिदानाला सार्थ न्याय देणारी आपण पाहिली अशाच दोन आणखीन एकांकिका आपल्यासमोर सादर होणार आहेत. तत्पूर्वी मी मंचावर आमंत्रित करते मांडवे मॅडम आणि ह्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक ह्या पूर्ण चमूस. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि प्रकाश योजनाकार म्हणून ज्यांचं नाट्यसृष्टीत नाव आहे, मराठी नाट्य आणि चित्रपटातून कार्यरत आणि आजच्या मिसिंग एकांकिकेचे दिग्दर्शक राजन तांबणे यांचा मॅडमतर्फे आपण स्मृतिचिन्ह आणि साहित्यिक भेट देऊन सन्मान करीत आहोत. डॉक्टर अनिल बांदिवडेकर, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि लेखक, माध्यम नाट्य संस्थेतून कार्यरत, अनेक युवा नाट्य कलाकारांना घडवणारा नाट्यशिल्पकार, तरुण कलाकारांचा अत्यंत लाडका दिग्दर्शक, एकांकिका दिग्दर्शनाची आवड आणि राज्यस्तरीय बहुतेक सर्व स्पर्धांचे जज हे स्थान भूषवणारे डॉक्टर अनिल बांदिवडेकर, आजच्या मदनलाल धिंगरा आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक एकांकिकेचे दिग्दर्शक, यांचा सन्मान मॅडम मांडवे यांच्याकडून आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण हा सन्मान करणार आहोत. शिवम पाटील आणि ऋषिकेश गोल्हार यांची ही पहिली एकांकिका लेखनाचा हा त्यांचा अनुभव आहे. शिवम पाटील यांनी हे मदनलाल धिंगरा ह्या एकांकिकेचे लेखक आहेत, तर ऋषिकेश गोल्हार यांनी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक ही एकांकिका लिहिली आहे. दोघांचाही स्मृतिचिन्ह आणि साहित्यिक भेट देऊन सन्मान होतोय. नावाजलेलं व्यवसायिक नाटक जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते म्हणजे सविता दामोदर परांजपे, त्यांचा सन्मान स्मृतिचिन्ह आणि साहित्य भेट देऊन करतायत मांडवे मॅडम. 1978 पासून जवळजवळ 40 वर्ष जाहिरात आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत सितारा स्टुडिओची उभारणी
TV मालिकांची निर्मिती नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांच्या मार्गदर्शनाखाली संगीत अवघा रंग एकची झाला या नाटकाच्या निर्मितीने नाट्यव्यवसायात 2006 साली पदार्पण, विच्छा माझी पुरी करा, वाऱ्यावरची वरात, लेकुरे उदंड झाली, लग्नाची बेडी अशा अनेक अभिजात नाट्यकृतींची पुनर्निर्मिती करणारे नवोदित कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक यांना व्यावसायिक रंगमंच मिळवून देण्यासाठी 2013 सालापासून नाट्यसंपदा कला मंच या संस्थेची स्थापना करून कार्यरत श्री अनंत वसंत पणशीकर यांचा आपण स्मृतिचिन्ह आणि छोटी साहित्यिक भेट देऊन सन्मान करतोय. म्हणजे एकदा जोरदार टाळ्यांनी या एकांकिका सादरीकरणामागील हे जे खरे हिरो आहेत त्यांच्यासाठी मी मगाशी कौतुक केलं तसे नवीन लेखक आहेत, त्यांना तुमच्या कौतुकाची आणि टाळ्यांची भरपूर जरूरत आहे. त्यांच्याकडनं असंच उत्तरोत्तर लेखन केलं जावं ही शुभेच्छा. मी पणशीकर सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द आपल्या समोर त्यांचं मनोगत मांडावं. नमस्कार. मी मनोगत असं नाही मांडणार, पण प्रणाम भारत हा एक मोठा प्रोजेक्ट आम्ही गेल्या वर्षी सुरू केला. त्यातून ज्या एकांकिका स्पर्धा घेण्यात आल्या त्या सगळ्या व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती सगळ्यांना आवाहन करून त्याच्यात आम्हाला ज्या 23 एकांकिका आल्या त्याच्यात सर्वात ज्येष्ठ लेखक 80 वर्षाचे होते आणि सर्वात तरुण हे 2000 साल नंतरचे होते. त्यातलेच दोघं हे या पहिल्या 3 एकांकिकात विजेते ठरले. आज ज्यांना आपण ट्रॉफी सन्मानचिन्ह घेताना पाहिलं त्यातलं ऋषिकेश गोल्हार यांनी उमाजी नाईक यांच्यावर एकांकिका लेखन केलं आहे, ती आपण नंतर बघणार आहोत. आणि शिवम पाटील यांनी मिसिंग ही एकांकिका जी आता आपण बघणार आहोत त्याचं लेखन केलं. या दोघांसाठी मला वाटतं हे दोघेही औरंगाबादवरनं विजेते ठरलेत. त्यांच्यासाठी एकदा मला मनापासून वाटतं की आपण जोरदार टाळ्यां त्यांचं वयच मुळी 22च्या आत आहेत आणि क्रांतीवीरांवरती लेखन करायचं त्यांनी धाडस केलं आहे. धन्यवाद. इथे एक असा चेहरा आलाय की सगळेजण वळवळून त्याच्याकडेच पाहतायत. पुष्कर श्रोत्री याला मंचावर आमंत्रित करते. हा आपला पार्लेकर आहे, याची मी ओळख काय करून द्यावी. डहाणूकर कॉलेजमधील आणि कॉलेजसाठी एकांकिका गाजवत पुष्करची सिनेनाट्य क्षेत्रात एंट्री झाली. उत्तम अभिनयाबरोबर दिग्दर्शक, अनेक रियालिटी शोचा निवेदक, द म्युझिशियन सारख्या वाद्यवृद्धांचा कार्यक्रम असणाऱ्या कार्यक्रमाचा सूत्रधार, उबंटू सारख्या नवीन पण प्रेरणादायी सिनेमाचा प्रोड्युसर अशा अनेक भूमिका हा वल्ली पार पाडतोय आणि मराठीबरोबर हिंदी सिनेमातही आपली छाप उमटवतोय असा आपला पार्लेकर पुष्कर श्रोत्री. हसवा फसवी चा पुनःप्रत्यय हा स्तुत्य उपक्रम ठरला तो त्याच्या समृद्ध अभिनयानेच. विनोदाची जाण आणि परफेक्ट टायमिंग यासाठी प्रसिद्ध असलेला आपला लाडका पुष्कर श्रोत्री रंगमंचावर उपस्थित आहे. मला त्याच्याकडनं 2 शब्द शुभेच्छांचे ऐकायला आवडतील. नमस्कार. ज्या पार्ल्याच्या सांस्कृतिक जडणघडणीचा मी एक अत्यंत छोटासा साक्षीदार आहे. मी अनेक वर्ष पार्ल्यामधनं एकांकिका करत आलो, राज्यनाट्य स्पर्धा, व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धा आणि मग व्यावसायिक नाटकांमधनं काम करत आलो. त्या पार्ल्यामधले पुढचे हे सर्व कलाकार, लेखक, तंत्रज्ञ घडत आहेत हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. आणि ह्या उपक्रमाला विलेपार्ले पोलीस स्टेशन आणि आमचे सर्व पोलीस सहकारी हे याच्या पाठीशी उभे आहेत. मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा, जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो आहे. हे सगळं खरंच खूप अभिमानाचं आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि या सर्वांना खूप चांगलं यश मिळो एवढीच माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. या रंगकर्मीचा मांडवे मॅडम कडून स्मृतिचिन्ह आणि साहित्यिक भेट देऊन आपण सन्मान करूया. आणि यानंतर फार 2 सुंदर एकांकिका आपल्या समोर बॅक टू बॅक सादर होणार आहेत. यापुढील एकांकिकेचं नाव आहे मिसिंग, ज्याचं लेखन केलं आहे शेखर तांबणे आणि दिग्दर्शन केलं आहे राजन तांबणे यांनी. क्रांतीवीर राजगुरूंच्या जीवनावर आधारित अशी एकांकिका आहे. प्रणाम भारत हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता आणि मी पणशीकर सरांना निवेदन करेन की कृपया त्यांनी आपल्याला याच्या मागचा जो प्रवास आहे तो थोडक्यात सांगावा. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला जेव्हा पुलवामाचा हल्ला होऊन आपले अनेक जवान शहीद झाले तेव्हा आम्ही काही कलाकार मंडळी
समविचारी असे एकत्र आलो. त्याच्यापैकी पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, कुणाल रेगे अशी काही मंडळी आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की आपण त्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी. त्याप्रमाणे मार्चमध्ये आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि एक कार्यक्रम मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पसमध्ये तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी केला, जिथे तिन्ही फोर्सेसचे रिटायर्ड चीफ्स आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. मग अनुराधाताई वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला विद्यार्थ्यांबरोबर आणि अनुराधाताई प्रभुदेसाई यांनी संवाद साधला. अशा तऱ्हेनं आम्ही एक तेव्हा कार्यक्रम केला आणि तिथेच एक कल्पना सुचली की क्रांतीवीरांवरती काहीतरी लिखाण व्हावं नवीन आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करता यावं, यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मग मी ठरवलं की हे विद्यार्थ्यांनी जर लिहिलं आणि विद्यार्थ्यांनीच सादर केलं विद्यार्थ्यांसाठी जास्त करून, तर जास्त उपयोगी पडेल. त्यानिमित्ताने आम्ही एक ठरवलं की एक एकांकिका स्पर्धाच घ्यावी आणि ती 3 स्तरांमध्ये घेतली. पहिला स्तर होता लेखनाचा, दुसरा अभिवाचनाचा आणि तिसरा एकांकिका सादरीकरणाचा. त्याप्रमाणे पहिला स्तर लेखनाचा जो होता, आणि इथे कुठेही आम्ही कुठल्याही न्यूजपेपर्समध्ये वर्तमानपत्रांमध्ये कुठलीही जाहिरात दिली नाही. आम्ही सगळी समाज माध्यमं वापरली आणि तिकडनं सगळीकडे प्रसार केला ह्या जाहिरातींचा, ह्या प्रणाम भारत एकांकिका स्पर्धांचा. त्यातून आम्हाला 23 एकांकिका आल्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी 80 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत सर्वांनी त्याच्यात भाग घेतला. त्याच्यातनं जे पुरस्कार विजेते ठरले त्या 3 एकांकिका. त्याच्यानंतर आम्ही एक 15 दिवसापूर्वी याच संकुलामध्ये आत कलामंदिर हॉलमध्ये मिसिंग ह्या एकांकिकेचं एक अभिवाचन केलं आणि तिकडनं एक अंदाज घेतला की ह्या एकांकिकांचं अभिवाचन किंवा क्रांतीवीरांबद्दल जर काही सादर केलं तर कितपत उत्सुकता असेल प्रेक्षकांमध्ये. आणि त्याच्यात आम्हाला प्रचंड छान असा प्रतिसाद मिळाला. मग त्याच्यापुढे आमच्या ह्या एकांकिकांचं करायचं ठरल्यानंतर पुन्हा प्रसारमाध्यमांचा वापर करून आम्ही आवाहन केलं की अशा एकांकिकांमध्ये ज्यांना काम करायची इच्छा असेल त्यांनी चाचणी परीक्षा किंवा ऑडिशनसाठी यावं. आणि त्याप्रमाणे एक दिवस आम्ही तो ठेवला. उत्कर्ष मंडळाने आम्हाला त्याच्यात खूप साथ दिली आणि त्यांनी आम्हाला त्यांचा सभागृह उपलब्ध करून दिलं. तिथे सबंध दिवसभरात आम्हाला 57 विद्यार्थी आले की ज्यांना या क्रांतीवीरांच्या एकांकिकेत भाग घ्यायचा होता. त्या 57ची चाचणी डॉक्टर अनिल बांदिवडेकर, राजन तामाणे सर आणि शेखर तामाणे सर अशा तिघांनी मिळून त्याच्यातनं 27 मुलं जी काढली, ती 27 मुलं आज तुमच्यासमोर ह्या 3 एकांकिका सादर करणार. त्यातली पहिली एकांकिका आत्ता सादर झाली. दुसरी एकांकिका आहे मिसिंग, जी पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रथम आली. जी द्वितीय आली मदनलाल धिंगरा, ती आपण पहिली सादर केली. आणि ते फक्त आत्ता सादर करण्याच्या आमच्या सोयीकरता हे 3 एकांकिकांचे क्रम लावलेत. याच्यामध्ये कुठली पुढे मागे अशी नाही आहे, कारण आमची जी मिसिंग एकांकिका आहे त्याच्यात 5च कलाकार आहेत आणि मध्ये आम्हाला सेट पण बदलायला वेळ लागतो. आणि तिसरी एकांकिका जी आहे उमाजी नाईक यांच्यावरती, त्याच्यात आमचे सगळे 27 कलाकार आहेत. त्यांनाही मध्ये तयार होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही दुसरी, जरी पहिली क्रमांकाची असेल तरी ही दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आत्ता सादर करतोय. अशा तऱ्हेचा हा प्रणाम भारत नावाचा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही उभा केला, एक प्रकल्प उभा केला. आणि याच प्रणाम भारतच्या दुसऱ्या वर्षाच्या लेखन स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा याची पण घोषणा आम्ही लवकरच करणार आहोत. पण त्याआधी एक आपल्या पार्लेकरांसमोर हा केलेला प्रयत्न कसा वाटतो याचा एक अंदाज घेण्यासाठी आज आम्ही सादरीकरण प्रथमच करतोय. त्यामुळे आमच्यासाठी हे आमचे आज शुभारंभाचे प्रयोग आहेत. हे सगळं शक्य पण झालं याचं कारण उद्या मराठी भाषा दिनानिमित्त इथे भव्य कार्यक्रम होणार आहे आणि त्या कमिटीवरती ACP साहेब अविनाश धर्माधिकारींनी सगळा पुढाकार घेतला होता आणि ते म्हणाले की आपलं सगळं तयारी आदल्या दिवसापासून आहे. स्टेज रेडी असणार आहे, हे सगळं जे का आपण आत्ता बघतोय ते आदल्या दिवसापासून रेडी असणार आहे. तर तुमच्या एकांकिका तुम्ही सादर करू शकाल का? मग आम्ही पुन्हा बॅकवर्ड कॅल्क्युलेशन केलं की आता 26 तारीख पकडून मागे किती दिवस जावं लागेल. म्हणून मग त्या सगळ्या मुलांना तयार केलं. डॉक्टर अनिल बांदिवडेकर, राजन तामाणे यांनी ही सगळी मुलं तयार केली.
शहीद मदनलाल धिंगरा हे अमर होते आणि असतील याची अनुभूती आपल्याला आली असेलच. बघितलंत मित्रांनो, या भारत भूमीच्या महाकाय इतिहासातून अशा बऱ्याच घटना आहेत ज्यांच्यापासून आपण वंचित आहोत. प्रणाम भारत या उपक्रमातून आम्ही अशाच काही प्रखर घटनांना उजाळा देण्याचं कार्य करतोय. आता आमची दुसरी मानवंदना हुतात्मा शिवराम राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी खेड या गावी झाला आणि 23व्या वर्षीच 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी त्यांना फासावर चढवलं. या हिंद मातेच्या सुपुत्राने लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इंग्रज अधिकारी सर रॉबर्ट्स याचा वध केला आणि भगतसिंग आणि सुखदेव यांच्या समवेत हसत हसत फाशी स्वीकारली. आम्ही जी कलाकृती आता आपणासमोर आणतोय ती राजगुरू यांची चरित्रगाथा नक्कीच नाही, पण त्यांच्या चरित्राचा प्रभाव पडलेल्या एका युवा प्रतिनिधीचे, एका युवा अधिकाऱ्याचे या सर्व घटनांकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे आहेत हे आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. नाट्यसंपदा कलामंच आणि उत्कर्ष मंडळ विले पार्ले रसिकांच्या सेवेत सविनय सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका मिसिंग. लेखक शेखर ताम्हाणे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे, प्रकाश योजना राजन ताम्हाणे, संगीत आशुतोष वाघमारे, ध्वनी संयोजन प्रितिश खंडागळे, नेपथ्य सिद्धेश नांदलस्कर. रसिकांच्या सेवेत सविनय सहर्ष सादर करीत आहोत मिसिंग. इन्कलाब जिंदाबाद. हॅलो गाण्या नेटवर्क आहे ना इथं. हॅलो 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 गाण्या गाण्या अरे ऐकायला येते का गाण्या गाण्या निघालोय 0 मिनिटात पोहोचतो. अरे गाव नाही इथं गाण्याशी बोलतोय जरा थांब की 0 मिनिटात पोहोचलो बघ. हा आणि बघ बाकी सगळं घेतलं रिक्षा. गाण्या मी तुला नंतरच फोन करतो. हा बोल काय. तुम्हाला ते बाळाला द्यायचं आंगडं टोपरं सकाळी पिशवीत टाकायला सांगितलं होतं, ते तुम्ही घेतलंय का? अगं आता पिशवी माझ्या हातात आहे का तुझ्या हातात आहे? हा तुम्हाला घ्यायला सांगितलं होतं ना. पण अगं पण पिशवी तू घेणार म्हटल्यावर तू घ्यायचं का नाही? आता राहिलं असलं आपल्याला परत घरला जायला लागणार. तुम्ही बायका म्हणजे पण ना खरोखर आहे. हा मिळालंय. चला आता लवकर. गण्या गण्या हॅलो गण्या. अरे निघालोय ऐकायला येते का? निघालोय ते नाना नानी पोहोचले का? नाना नानी पोहोचले का? आधी त्यांना घेऊन ये. हा तिथं बसवून ठेव. त्यांना Hello, बसवून excuse me. ठेवायला सांगतोय. Hello, मी excuse काय me. म्हणतो Hi, आम्ही hello. येतोय, रिक्षा मिळाली की ना Hello, excuse लगेच me. येतोय. आओ. फक्त हॅलो मिस्टर. हाय हाक मारते Hello. तुम्हाला. गण्या आम्ही पोचतोच काय बोला. ॲक्च्युली सर मला ना हा ॲड्रेस हवा आहे. तुम्हाला माहिती आहे का? बघा श्रीरंग खेडकर, जय हिंद बिल्डिंग, भारत कंपाऊंड, लाला लजपतराय चौक, महात्मा गांधी रोड, राजगुरुनगर. येस हा राजगुरुनगर होय. हो. मग बरोबर आले की तुम्ही. श्रीरंग खेडकर. हा जय हिंद बिल्डिंग, भारत कंपाऊंड. अच्छा इकडून सरळ का? नाही हो ती इनोवा कुणाची आहे? माझी म्हणजे भाड्याची आहे. अहो मग काढा किती तिथनं ती. का? अहो रस्त्यात लावले पोलीस उचलून येतील. हो नाही इट्स ओके, आतमध्ये ड्रायव्हर आहे. दिसत नाही मग तो. झोपला असेल सीटवर आडवा. हा मुंबईवरनं नॉनस्टॉप आलो ना आम्ही. बरं ते सगळं सोडा, तुम्हाला ॲड्रेस माहिती आहे का? हा पाहुणं राजगुरुनगर बरोबर आहे हा. बघा. पण हे आधीच तुला काय कळतंय का यातलं? अहो दादा, राजगुरुनगर तुम्ही बरोबर आले, पण हे असं बाकीचं काही नाही हो इथं. नाहीये. नाही सोडा तुम्ही हा पत्ता सोडा. अहो सोडा म्हणजे? सोडा म्हणजे हा पत्ता कुठल्या बी पोस्ट मास्टरला सांगून कळणार नाही असा आहे. नाही मी काय म्हणतो, काहीतरी माहिती असेल तुम्हाला. हा एकदा प्लीज बघा ना प्लीज. तुम्ही पण ना श्रीरंग खेडकर. हा श्रीरंग खेडकर. अच्छा श्रीरंग खेडकर होय. येस अहो इथं पुढे एक टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावर हा श्रीरंग कामाला आहे. पण आता त्याचं काय झालं, तो टोल नाका बी झालाय बंद. त्यामुळे आता कुठं शोधणार या श्रीरंगाला सांगा तुम्ही. राहू दे. रस्त्या चौकशा नसत्या चौकशा. हा मी नसत्या चौकशा लावल्यात. हा मी बिन भोगट चाललो होतो माझ्या कामाला. तुम्ही आले ना आमच्याकडे ऍड्रेस विचारत. मी आलो तो काय ऍड्रेस विचारायला. ओके आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. हा प्लीज ॲड्रेस मधलं काही माहिती आहे का?
प्लीज. तुम्ही एक काम करा, त्या पुढच्या रिक्षावाल्यांना विचारा. अहो विचारलं हो त्यांना. मग ते म्हणतात तिकडे महात्मा गांधी रोड आहे, हा. पण त्यावर तो लाला लजपतराय चौक नाहीये. खाऊ मग उलट विचारायचं ना, लजपतराय रोडवर गांधी चौक आहे का विचारायचं. अहो तसे नाही हो काही. मग? म्हणजे ती जय हिंद ना, जय हिंद त्या नावाने एक वखार आहे, बिल्डिंग नाहीये. आणि ते भारत आहे ना, त्या नावाने इकडे कंपाऊंड बिअर बार, हो बिअर बार आहे की तिथं. अच्छा, त्या बार मध्ये कामाला होते रंग. हा? काही काय बोलताय. ही इज माय डॅड. म्हणजे 70 वर्षांचे वडील आहेत ते. अरे 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 अरे, चुकीची मिस्टेक झाली बघा पाहुणं माझी. हा दादा तुम्ही एक काम करा, हा पत्ता घ्या आणि पोलीस स्टेशनला जा ना, तिथं चौकशी करा. पोलीस स्टेशन? हा, इथं जवळच मागच्या गल्लीत आहे, तिथं जा, त्यांना हा पत्ता दाखवा, त्यांना असेल की सगळं माहिती. अहो पण पोलीस स्टेशन? अहो पाहुणं स्टेशनात जा आणि त्या पोलीस स्टेशनात सांगा की हो पत्ता आहे ना तो मिसिंग आहे. म्हणजे काय, ऍड्रेसच मिसिंग आहे. हा बघू त्याच्या मायला बोंबलत होत होता. चल आपल्याला जायचंय लवकर. Excuse me, hello. हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. रिक्षा, ए रिक्षा, ती बघ रिक्षा गाव ना आपल्याला. हा? पत्ता मिसिंग. हॅलो, एक्सक्यूज मी. हाय, इकडे पोलीस स्टेशन. कौन नहीं पहचानता खजूर. अरे बस बस भाऊ कदम, एक नंबर एक नंबर. आपको कैसे भूलूंगा मैं, पंडित जी. खराब जो करने की आपकी आदत. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी. गप्पा बसाओ. आपसे कुछ बात करना चाहता हॅलो, एक्सक्यूज मी हूं. मिस्टर. आपसे हमें कुछ तुम्ही बंद करता का ते जो प्लीज? करनी थी. काय मला कंप्लेंट लिहायची. हा मग हे रजिस्टर आणि हे पेन लिहा. मी कशी लिहिणार कंप्लेंट? अरे बस बस भाऊ, जीव जाईल माझा अजून अजून. विल यू प्लीज लिसन टू मी प्लीज. काय बोला, कसली कंप्लेंट आहे? मिसिंगची कंप्लेंट आहे. हरवलं ना पोरगा, हरवलं ना. अहो म्हणून सांगतो जरा मोबाईल कडे कमी लक्ष द्या आणि पोरांकडे द्या. अशानं पोरं अहो हरवलं. माझा मुलगा नाही हरवलाय. अच्छा, बायकोच हरवली. अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ऑफिस मध्ये, मग बायको पळून जाणार नाही तर काय. विल यू प्लीज शट अप अँड लिसन टू मी. मारुती, बोला बोला, काय कंप्लेंट आहे? पत्ता मिसिंग आहे माझा. 52 पत्त्यातला एक पत्ता मिसिंग म्हणून पोलिसांकडे कंप्लेंट. अहो. पोलीस काय येडे वाटलेत का? तर आम्हाला काय दुसरे अहो, काम नाही हो, पत्ता म्हणजे नॉट दॅट कॅट. पत्ता, ऍड्रेस. ऍड्रेस? या ऍक्च्युली काय सर, हे बघा, हा तो ऍड्रेस आहे जो मिसिंग आहे. श्रीरंग खेडकर. हा, माय डॅड. वडील. एवढं कळतं म्हटलं आम्हाला. हायला. जय हिंद बिल्डिंग, भारत ओ चुकीचं लिहिलंय. भारत कंपाऊंड नाही, भारत बिअर बार आहे इथं. आय नो. पुढे वाचताय. लाला लजपतराय चौक, महात्मा गांधी रोड, राजगुरुनगर. या. राजगुरुनगर तेवढा बरोबर आहे बघा, पण बाकीचं काय नाही हो इथं. एक्झॅक्टली सर, हीच माझी कंप्लेंट आहे. हा. हा ऍड्रेस मिसिंग आहे. आता जे नाहीच त्याची कंप्लेंट कशी करणार ना. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही कंप्लेंट लिहून घेता का? कुठनं आला तो तुम्ही? कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया? हे वाशिमपूरच्या बाजूला. अहो मावशी असते आमची ओ तिथं. ते नाही, कॅलिफोर्निया, US, अमेरिका. अमेरिका? येस. अहो बाई, इथं कशाला आलात? पोस्टात जायचं ना. आपले पवार साहेब आहेत तिथं, कुठले बी पत्ते शोधून देते. जावा जावा. त्याचं काय सर, मी सकाळपासून हा ऍड्रेस शोधतोय आणि मला सापडला नाही म्हणून मी पोलीस स्टेशनला आलोय. आर यू गेटिंग मी? या. हो, थांबा बोलतो साहेब असणे. थँक्यू. कोण साहेब? काय गोंधळ चालला होता बाहेर? नाही ते काय चाललं होतं? एक काम करा, हे रिमांडचे पेपर हा ताबडतोब कोर्टात द्या. आरोपीला कोर्टात हजर करायचे आहे, अर्जंट आहे. हा साहेब, बाहेर नाही कंप्लेंट आली. कसली? पत्ता मिसिंग आहे त्याचा. काय? ऍड्रेस मिसिंग आहे. येडच आहे बघा. अहो ऍड्रेस असतं का मिसिंग कुणाचा? बोलवा त्याला. हा. मारुती, हा. रॉक बँड वगैरे जॉईन केलंय काय? नाही सर. मग केस जरा भादरून घ्या ना, पोलीस आहोत आपण. हा, बोलवा त्याला. ओ मिसिंग. येस. चला बोलवतायत साहेब. थँक्यू. थँक्यू.
या दळभद्री. गुड आफ्टरनून सर. नाईस टू मीट यू. आफ्टरनून. या काय नाव आपलं? मिस्टर शिवराम खेडकर. कुठून आलात? मी तसं आत्ता मुंबईवर येतोय पण इंडियामध्ये परवा चालू आहे. कुठून? US. अमेरिकेत कुठे? सिलिकॉन व्हॅली. कॅलिफोर्निया? या आयटीएन्स का? वाव, हाऊ डू यू नो इट? इट्स ऑब्वियस. बसा थँक्यू सर. बसा बसा. या बोला, काय शोधताय? मी पत्ता शोधतो कोणाचा? माझ्या आई वडिलांचा. एक मिनिट. आई वडील हरवलेत की त्यांचा पत्ता? नो आय मीन ऍड्रेस आहे हं, पण म्हणजे तो नाहीये. म्हणजे? वेट अ मिनिट. ऍक्च्युली हा हिअर इट इज. हा तो पत्ता आहे जो मिसिंग आहे. श्रीरंग खेडकर, माय डॅड. जय हिंद बिल्डिंग, भारत कंपाऊंड, लाला लजपतराय चौक, महात्मा गांधी रोड, राजगुरू नगर. हा एवढाच पत्ता आहे? येस. ते आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते का? हो येस. आणि आई वडील कुठल्या चळवळ? मला पण देता का थोडस? अरे जायला सांगितलं ना, कोर्टात निघा. सॉरी. या ते आई वडील तुमचे हो. कुठल्या चळवळीशी संबंधित? हो ऑफकोर्स. अहो त्यांचं अख्खा आयुष्य चळवळीमध्ये गेलंय. बरं, बट हाऊ डू यू नो इट? सगळं रेकॉर्ड ठेवतो आम्ही. बाळू, चहा घेऊन येतो साहेब. हा पत्ता तुम्हाला कोणी दिला? हो येस. ऍक्च्युली माझे डॅडचे ना मुंबईला एक जवळचे मित्र आहेत, देवस्थळी म्हणून. बर. तर त्यांना लेटर आलं होतं. ह्या लेटरमध्ये हाच ऍड्रेस होता. अच्छा. या आय एम सॉरी, जरा चुरगाळलंय. इट्स ओके. श्री सिद्धेश्वर प्रसन्न, आम्ही येथे राजगुरू नगरला आमच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचलो. राहण्याची छान व्यवस्था आहे. हिला इथे अस्थम्याचा त्रास होत नाहीये. इथली हवा कोरडी आहे. हवा बदलामुळे हिला लवकरच बरं वाटेल. तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे इथला पत्ता पाठवित आहोत. जय हिंद बिल्डिंग, भारत कंपाऊंड, लाला. ओके. शेवटचं कधी बोलला तो आई वडिलांशी? शेवटचं आय थिंक 3 years बॅक. किती? हो, एक 3 वर्षांपूर्वी बोललो असं. अच्छा. कारण तेव्हा आमच्या मुंबईच्या घरामध्ये लँडलाईन होता ना, बर. त्यामुळे व्हायचं बोलणं. हा. पण नंतर डॅडने तो काढून टाकला. का? मे बी डिफरंट टाइम झोन. आय मीन इकडे दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र. त्यात त्या दोघांचं आजार पण वाढत होतं, त्यामुळे काढला असेल. काळजीपोटी. या मग प्रत्यक्ष भेट कधी झाली? प्रत्यक्ष भेट आय थिंक अराउंड 5 years बॅक. अच्छा. हो, एक 5 वर्षांपूर्वी आलो होतो मी इंडियामध्ये. ओके. या म्हणजे बोलला 3 वर्षांपूर्वी हो. आणि प्रत्यक्ष भेट झाली 5 वर्षांनी. या बरं, तुम्हाला कोणी भाऊ बहीण नातेवाईक वगैरे? नाही, मी एकुलता एक. एकुलतं एक का? बर. ऍक्च्युली काय सर, माय वाईफ इज फ्रॉम US. अच्छा. सो यू नो शी फाइंड्स इट लिटल डिफिकल्ट. हम्म. आय मीन एव्हरी टाइम इंडियामध्ये येणं, त्यात तिचा जॉब तिकडे, मुलाचं स्कूल सुद्धा तिकडे ना, त्यामुळे मला यायचं होतं इंडियामध्ये, पण राहून गेलं. राहून गेलं? या अजून काय काय राहून गेलंय? नाही, हे असं जरी असलं ना सर, तरी मी पैसे टाकायचो त्यांच्या अकाउंटला एव्हरी मंथ. या मेहरबानीच म्हणायची. एनिवे, मुंबईत राहायला कुठे तुम्ही? 7 रस्ता. आमची चाळीमध्ये रूम होती. संत गाडगे महाराज चौक. पाडन मी? तेच ते 7 रस्ता. 7 रस्ते फुटतात तिथे. येस. हो, तिकडेच. तिथे जाऊन पाहिलं तर आमची चाळ सुद्धा जागेवर नव्हती. चाळ पण मिसिंग. नो, आय मीन चाळीची जमीन एकदम फ्लॅट. येस, रिडेव्हलपमेंट.
हा. मे बी देन मला असं कळलं की टेनंट्सना रेंट देऊन दुसरीकडे राहायला पाठवलं. बरं. देन आय वेंट टू दिस मिस्टर देवस्थळी. हम्म. त्यांच्याकडून मला असं कळालं की डॅडने ना बिल्डरकडनं फ्लॅटच्या बदल्यात पैसे घेतले अच्छा. बिकॉज आईचा अस्थमा वाढला होता. सो दे बोथ केम हिअर इन राजगुरुनगर आणि इथून ते लेटर पाठवलं. हवा पालट. हा. छान शुद्ध हवा इथली. हा. हो, या. ऑक्सिजन भरपूर आहे ना हवेत. मुंबईसारखं पॉल्युशन नाही हो इथे. मी माझी ट्रान्सफर करून घेतली इथे या राजगुरुनगरमध्ये याच कारणासाठी. ग्रेट ग्रेट. हा. हे पोस्टाचा शिक्का इथलाच आहे. येस. मग आता आता काय? आता काय नाही. निघा सॉरी. निघा निघा. अहो पण मला त्यांना परत घेऊन जायचंय अमेरिकेला. का? बायकोची डिलिव्हरी आहे वाटतं. नाही तसं नाही, मुलाने हट्ट धरला होता ना म्हणून म्हटलं न्यावं त्यांना. अच्छा अच्छा. म्हणून तुम्ही आला तिथे 5 वर्षांनी. नॉट लाईक दॅट सर. मी येणार होतो पण कसं ना एक मिनिट. तुम्ही शिकली सवरलेली माणसं. हा असा पत्ता असतो का हो कुठे? वाचा ना जरा तो पत्ता वाचा. बघा काही लिंक लागते का, काही माहिती मिळते का, काही कळतंय का बघा. वाचा. लजपतराय चौक. काय कळतंय? काही नाही कळत ना. कळणार पण नाही, कारण हा असा पत्ता चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा असतो. कुणाचा? चळवळ मुवमेंट्स 1942 चले जाव त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा हा असा पत्ता असायचा. जो पत्ता असतो पण तो नसतो, जो पत्ता शोधूनही कधी नाही सापडत. वेट अ मिनिट. असतो पण नसतो. आय एम नॉट गेटिंग इट. सांगतो तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो. तुमच्या आई वडिलांना तुम्हालाच काय कोणालाच भेटायचं नाहीये. व्हॉट डू यू मीन बाय कुणालाच भेटायचं नाहीये? मी मुलाला काय सांगू? कोणाचा मुलगा? अहो माझा मुलगा. माय 5 years सन. त्याला भेटायचंय त्याच्या ग्रॅनी ग्रँडपांना. त्याला काय सांगू मी? मिसिंग आहेत म्हणून सांग. काय मिसिंग? येस. सापडले की घेऊन येतो असं सांग त्याला. वेट अ मिनिट. लेट मी क्लिअर इट सर. ते दोघे इथे राजगुरुनगरला आले होते कन्फर्म आहे? येस. देन आय ट्राय टू फाइंड देम. मी शोधणार त्यांना. कशाला? कशाला? त्या मुंबईच्या फ्लॅटच्या पैशांचं काय झालं हे विचारायला? नो सर. हे डॉलर कमी पडतात की कसं नाहीये. मी हे सगळं माझ्या मुलासाठी करतोय सर. अच्छा. पण सांगितलं ना नाही सापडायचं ते. सांगितलं. गाडी आणली का तुम्ही? हो आहे. आणली. गुड. गाडीत बसायचं, त्या थेट मुंबई गाठायची आणि बॅक टू US. बट सर मला जर रस्त्यात कुठे टळमळताना दिसलास आत टाकेन. तुमचं पटलेलं नाही. हे समारंभात कुणी असं वागतं का? अहो पण ते पोरग लईच रडत होतं. अरे म्हणून मी बोलले ताईंना. अरे पण रडत होता म्हणून काय आलं? आणि ताईच्या पोराला माझ्या काय बोलायचं ना. माझा भाच आहे तो आधीच सांगून ठेवतो तुला. तुमचा, माझं कोणीच नाही. अहो साहेब तो ऍड्रेस वाला आलता का इकडं? ते तुला बी भेटलं का येड? अहो मगाशी एवढ्या टायमाची खोटी गेली आमच्या. आम्हाला जायचं होतं समारंभाला पण काय गावला का नाही ऍड्रेस? अरे असा ऍड्रेस असतो का कुठं? हकलला साहेबांनी त्याला. सांग होतं तुला बी. चला येतो. अहो पण मी काय म्हणते, ते बाकी काही असलं तरी पण ते पोरग ताईंचं आत्ता एवढं रडतंय, मोठं झाल्यावर किती बरं तर. अगं ते मोठं झाल्यावर काय पण करल, पण तू काय केलं आज?
मी काय केलं? तुला गिफ्टला किती रुपये दिले होते मी? 500 रुपये दिले होते का नाही? हा मग आणि गिफ्ट कितीचं घेतलं तू? कितीचं? 200चं. अहो 200चं तर 200चं गिफ्ट घेतलं ना, 300 रुपये आहे तो शिल्लक. म्हणजे मी काही खर्च केलेला माझ्या नाहीये. घरच्यांना 200चं गिफ्ट आणि तुझ्या घरच्यांना 2000चं गिफ्ट. हा, तुमचं हे हे तुझं असंच नेहमीच असतं असतं. मला नाही पटत तुझं. मारुती, मारुती, हा साहेब, ते तो मोबाईल फेकून द्यावा आधी. आणि तो आला होता ना कोण तो मिसिंग. त्याला बोलवा लवकर. हा, अहो तो गेला. का अमेरिकेला पोहोचला काय? असेल ना इथे बाहेर कुठेतरी. बोलवा लवकर. आता कुठं शोधायचं याला? अरे ओ ओ कॅलिफोर्नी, हा हा तुम्हीच या इकडे. ओ कॅलिफोर्नी, चला साहेब बोलवतायत. का? आता आम्हाला काय माहित का? तुम्हीच जाऊन विचारा की. काय सर, आता काय झालं? कूल डाऊन, कूल डाऊन, रिलॅक्स. बसा. तुझे आई वडील कुठे आहेत हे माहिती आहे मला. व्हॉट व्हॉट काय 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 म्हणाला सर तुम्ही आता? कुठे आहेत ते? कुठे आहेत? कुठे आहेत सर? सांगा ना, कुठे आहेत ते? आहेत कुठे सर ते? हा, सांगणार नव्हतो, खरंच सांगणार नव्हतो. नाही नाही प्लीज सर, काय ऍक्च्युली आय मीन हरी, मला जरा घाई आहे. प्लीज प्लीज सांगा ना कुठे आहेत? काय सांगतो सांगतो, पेशन्स. सांगतो. काय नाव काय म्हणालास तुझं? शिवराम, मिस्टर शिवराम खेडकर. शिवराम राजगुरू माहितीये? सॉरी कोण? भरव्या तोड सरळ कर. शिवराम राजगुरू, हुतात्मा शिवराम राजगुरू. भगतसिंगाबरोबर देशासाठी फासावर गेला तो. असेल. अरे असायला मादर. सॉरी, आय एम सॉरी. अरे तुझ्या माझ्यासाठी हसत हसत फासावर गेला तो. हो, पण त्यासाठी म्हणून तुम्ही मला आता अशा शिव्या देऊ शकत नाही. इट इज रॉंग. निक आउट. आय सेड आउट. ओके, आय एम सॉरी. आय एम सॉरी सर. प्लीज, पण प्लीज सर, माझे आई वडील कुठे ते सांगा. बस. सो ऑनरेबल आयटीएन मिस्टर खेडकर, हे जे राजगुरू नगर आहे ना, हे मूळचं खेड. डू यू नो इट? नाही, आपल्याला काही माहित नसतं. इतिहास फक्त शाळेच्या पुस्तकात. बराक ओबामा कुठल्या शाळेत शिकला हे माहित असेल ना, पण शिवराम राजगुरू नो चान्स. अरे बाळा, हे गाव आहे तुझं. राजगुरू नगर हे गाव आहे तुझं. खेडकर, तुम्ही देशस्थ ब्राह्मण ना, पण आता अमेरिकेत झालात. अरे हा राजगुरू तुमच्याच कुळातला आहे. खेडकरांच्या पूर्वजाला ही राजगुरू पदवी मिळाली आणि तेव्हापासून काही जण हे राजगुरू आडनाव लावत गेले मोठ्या अभिमानाने. तुझ्या वडिलांनी त्या राजगुरूचं नाव तुला दिलं, शिवराम, आणि आपण देशाला राम राम करत निघून गेलात डॉलर अँड डॉलीच्या मागे. आई वडील कुठे ते सांगताय ना? सांगतो ना, सांगतो. वाच, वाचते सगळे नोंद आहे यामध्ये. वाच. 14 ऑगस्ट 2017 या दिवशी तुझे आई वडील या राजगुरू नगरच्या एसटी स्टँडवर उतरलेत. येस. तिथून त्याने एक रिक्षा बुक केली दिवसभरासाठी. त्यानंतर ते गेले पोस्टात. तिथे तिथे हे पत्र टाकलं असणार. साहेब चहा यांना घेऊन येतो. पत्रावर तारीख आहे ना, 14 ऑगस्ट आहे ना.
त्यानंतर त्याने ती रिक्षा नेली हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या कार्यालयाजवळ. एक बॅग होती हातात त्यांच्या. काय असेल बॅगेत केस? काय असेल? आय डोंट नो. कॅश होती 35 लाख. व्हॉट? 3.5 मिलियन? येस. कुठून आले असेल एवढी कॅश? एवढे पैसे? कुठून आले असतील? नो आयडिया. तुझ्या बाबांनी ती चाळीतील रूम त्या बिल्डरला विकली आणि पैसे कॅश मध्ये घेतले. त्यानंतर त्याने ती रिक्षा नेली सिद्धेश्वराच्या देवळात. तिथे त्या देवाच्या पायाजवळ त्यांच्याजवळ जे काही होतं ते वाहिलं. पत्रात आहे ना सिद्धेश्वर प्रसन्न. आणि त्यानंतर त्याने ती रिक्षा नेली धरणावर आणि रिक्षावाल्याला परत जायला सांगितलं. धरणावर? येस. चासकमा नाव आहे त्या धरणाचं. हे इथेच भीमेवर आहे. पोलीस रिपोर्ट नुसार 15 ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांनी धरणात उडी घेतली. व्हॉट? येस. इथून एक जवळपास 17 किलोमीटरवर गाव आहे बीबी नावाचं. त्या गावात दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान पाण्यावर तरंगताना आढळले तो. एकमेकांना घट्ट बिलगून होते. तुझ्या आईच्या साडीने बांधलं होतं एकमेकांना. नो नो सर, नो नो नॉट नॉट पॉसिबल सर. हे शक्य नाहीये. फोटो आहेत आमच्याकडे. माशानी शरीर एवढं खाल्लंय की बॉडी ओळखता पण येत नाहीये. कोण आले, कुठून आले, कसं कळणार? आम्ही खूप प्रयत्न केला शोधण्याचा. कोणी नातेवाईक मिळतो का, कोणी वारस मिळतो, पण नाही. कोणी नाही मिळून आलं. अरे कसं मिळणार ना, कोणी नाहीच तिथे. तू तिथे. शेवटी बेवारस म्हणून भीमेच्या काठी स्मशानात अग्नी दिला त्यांना मी. हे काय? काळा दोरा यामध्ये आणि सौभाग्यमणी. हे एवढंच होतं तुझ्या आईच्या अंगावर शेवटी. आई! जा आता. जा. मुलाला काय सांगू? सॉरी. माझ्या मुलाला काय सांगू मी? तीर्थयात्रेला गेलेत म्हणून सांग. तर कसं सांगणार? तर माझा 5 वर्षांचा मुलगा खूप आजारी हो. तिथे अमेरिकेत लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट येतो. ही सफरिंग फ्रॉम ब्लड कॅन्सर, लास्ट स्टेज. डॉक्टर म्हणतायत जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यासोबतचे जे इतर लहान मुलं मुली आहेत ना तिकडे, त्यांना भेटायला
या राजगुरू नगरच्या मातीचा आशीर्वाद आहे, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. काही नाही होणार मुलाला, बरा होईल तू नक्की. आणखीन एक, तुला तुझ्या बिझी शेड्यूल मधून जर वेळ मिळालाच तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एकदा वाचून काढा. मुलगा मोठा झाला की त्याला सांग, म्हणावं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जे हसत हसत फासावर गेले ना ते तुझे आजोबा होते म्हणून. सांगशील ना? या. येस, गुड गुड. थँक्यू सो मच सर. वेलकम. खेडकर, हां बॅग. हो येस. ॲक्च्युली या बॅगेचं काय करणार आहे सर आता मी? हे एवढं ओझं घेऊन परत चाललो. या बॅगेत काही गिफ्ट्स आणले होते. एक काम करा, गावातल्या लहान मुलींना वाटून टाका. खेडकर, हां मुलगा बरा झाला म्हणजे होईल, होणार, नक्की होणार. येस, होणार. मुलगा मोठा झाल्यावर जर कधी भारतात आलाच तर त्याला पत्त्यावर नक्की पाठवा. येस सर. काय पत्ता मिसिंग नाही हो, माणसं मिसिंग आहेत. जय हिंद बिल्डिंग, भारत कंपाऊंड, लाला लजपत राय चौक, महात्मा गांधी रोड, राजगुरू नगर. येस, राजगुरू नगर. हा पत्ता मिळाला. हा येस. मांडवे मॅडम ज्या म्हणाल्या की त्यांच्यातलं एक पोलीस सदस्य ह्या नाटकात आहे, तर त्यांची खास ओळख करून देतो. आपण या एकांकिकेमध्ये जे ऑफिसर पाहिलेत त्या कलाकाराचं नाव आहे अभिजित धोत्रे आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात पण ते पोलीस अधिकारी आहेत. त्यांचं अँटॉप हिलला पोस्टिंग आहे. पार्ले पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या या एकांकिकेत त्यांचाच एक माणूस आम्ही पळवला आणि त्यांनी उत्तम काम केलं. त्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार. तुमच्यात असे अनेक कलाकार आहेत, त्यांना असा जर वाव दिलात तुम्ही तर आम्हाला छान कलाकार मिळू शकतात. आता आमची तिसरी मानवंदना आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना. मराठेशाहीच्या उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर भारतावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला. तेव्हा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, खंडोबाचे भक्त, यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारले आणि म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर असं देखील म्हटलं जातं. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याचा वापर करत या नरवीरानं इंग्रजाशी झुंज दिली. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी या गावी 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला आणि 3 फेब्रुवारी 1832 रोजी इंग्रजांनी त्यांना फासावर चढवलं. या दरम्यानचा सुवर्ण काळ आपणासमोर आणतो आहोत. एका एकांकिकेमार्फत नाट्य संपदा कलामंच आणि उत्कर्ष मंडळ विलेपार्ले सविनय सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. लेखक ऋषिकेश गोल्हार, दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर, प्रकाश योजना शीतल तळपदे, नेपथ्य सिद्धेश नांदलस्कर, संगीत आशुतोष वाघमारे, ध्वनी संयोजन प्रितीश खंडागळे. रसिकांच्या सेवेत सविनय सहर्ष सादर करीत आहोत आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. बोला खंडोबाच्या नावानं.
धर्माच्या नावानं. या गोऱ्या माकडांचा रतीब लई वाढला या इलाक्यामध्ये. लक्ष ठेवून राहा. नाईक, पण पुरंदरच्या पायथ्याकडे बघायची हिंमत नाही करणार ते. नाही कुशाबा, अरे असं बोलून नाही जमणार. अरे लय आतल्या गाठीची जात आहे ती. हेराला सांगून ठेवा, काही काळ बेर वाटल्या तर खबर लागलीच गडावर धाडायची. हा, सांगून ठेवा. जी नाईक. नाईक, जवळजवळ सगळ्या मुळखावर ताबा घेतलाय त्यांनी. आणि कालच हेरानं बातमी बी आणली होती. होळकर आणि पेशव्यांच्या भांडणात ते लुडबुड करायला बघताय ती. त्या होळकरांशी वैर घेऊन घरातच फूट पाडली त्या बाजीरावानं. याचा फायदा गोरे घेणार. आधीच चालक असली त्यांची जात ही सोन्यासारखी संधी नाही सोडणार. होय ना, त्यांना जर संधी मिळाली ना तर ते कारभारात ढवळाढवळ करते. आणि हे असं खरंच झालं तर पळकुटा बाजीराव समजा मराठी मुलक मातीत घालणार बघा. आता होळकरांनीच मुलकावर ताबा घेऊन त्या गोऱ्यांना इथनं हुसकून लावलं तर बरं होईल. त्यांना इथं पाय पसरायच्या आत हुसकावून लावा लागल. नाही कुशाबा, अरे हुसकून लावून ती इतक्या सहजासहजी जाणारी जात नाही. आणि ते जायला बी आले नाहीत. त्यांचा इरादा काहीतरी लय मोठा आहे. त्यांना ओळखलं ते फक्त थोरल्या शिवाजी राजानं आणि इथं थारा दिला नाही. नाहीतर या फिरस्त्यांनी आतापर्यंत इथं चांगलंच बस्तान बसवलं असतं. ते समजा खरं आहे नाही, पर आपल्या हातामध्ये काय आहे? हा, आता आपले राजे होळकर आणि पेशवे यांच्यातच वाद चाललाय. मग या गोऱ्या माकडांकडे लक्ष कोण देणार? येऊ दे त्याला. काय खबर? हो नाईक, होळकराला भिवून बाजीराव इंग्रजांना शरण गेला आणि इंग्रजांनी संरक्षणाच्या बदल्यात तह केला. म्हणजे बाजीरावानं माती खाल्लीच. गड्या हो, तात आपला पुरंदर गोऱ्याकडे गेला. नाईक, इंग्रजांना शरण जाऊन पेशव्यांनी साप पाळल्यागत केलाय. आणि तो त्यांचा कधी घात करल ना तो त्यांना बी नाही कळणार. घात झाला आपला कुशाबा. आपला म्हणजे किल्ला आपल्याकडून काढून घेऊ. ते गोरा त्यांच्या वरतीच्या माणसांकडे देणार आहे. नाईक, एक बोलू? पेशवाच्या शेवटाची सुरुवात झाली. पेशव्याच्याच नाही तर मराठी मुलकाच्या आणि मराठी शाहीच्या शेवटाची सुरुवात झाली.
हा. नाईक नाईक गड गेला म्हणजे आपल्या जिन्याचं साधनच गेलं. फरमान येऊ द्या. अहो पण नाईक आता जगायचं तरी कसं? जगायचं, फक्त जगायचं नाही तर राज करून जगायचं. गड्या हो, मला वाटतं जिकडं आपला फायदा आहे तिकडंच आपण बी जाया पाहिजे. म्हणजे सरळ बोल काय ते. नाईक सरळच बोल तू. मला वाटतं आपण बी इंग्रजांना जाऊन मिळालं पाहिजे. म्हणजे आता इंग्रजांच्या बाजूने लढायचं? अरे काळू जरा विचार करून बोल. विचार करूनच बोलतोय. आपण या पुरंदरचा राखणदार आणि आता तो बी गेला आणि तसं बी काय फरक पडतोय? गाडाचा राजा कोण बी असला तरी. अरे पण बाईच्या सावापेक्षा घरातला चोर बरा. आणि त्यांच्या बाजूने जाऊन आपला काय फायदा होणार आहे? त्यांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे आणि चांगली हत्यारं बी आहेत आणि ती वापरायची बुद्धी बी आहे. आपली बुद्धी का घाण पडली का कुणाकडं? हा, होळकर आणि पेशव्यांच्या वैरापेक्षा इंग्रजांवर राहिलेलं तरी काय वाईट? आणि तसं बी आता राहिलंय काय या मराठी मुलखात? जे काय होतं ते बी गेलं. आता फक्त इंग्रजांचंच पाडजड आहे. आपण बी जाऊन मिळू त्यांना. आबाश! हे बोलायला तुझी एवढी बुद्धी सडली तरी कवा ना कशी? अरे थोरल्या शिवाजी राजानं शून्यातून उभं केलं स्वराज्य. आपल्या दादा परदादानं दिसरात जागून रक्षण केलं मराठी मातीचं. नाहीतर या मराठी मुलकात एक बी मराठी माणूस गावला नसता. पुरी जमात संपून गेली असती. आणि गोरे काय येगळे नाहीत आणि तू त्याच गोऱ्याला जाऊन मिळायचं म्हणतो. हे बघ काळू, आपण जरी त्यांना जाऊन मिळालो तरी ते आपल्या मुलगा आपल्याला असं देणार नाहीत आणि आपल्याला त्यांचं मानणार बी नाहीत. अरे पायातल्या वानावानी धरतील आणि कातड्या झिजल्यावर फेकून देतील. पर नाईक जागायचं असेल तर अरे जगण्यासाठी एवढा लाचार? अरे रामोशाचे अवलाद आपले लढत लढत मरण आला तरी 72, पण ते इंग्रजांना जाऊन मिळणार नाही. आणि हे बघ काळू, आता राजा कोण बी असेल तरी राहायचं फक्त शिवाजी राजांच्या इचारावर आणि मरुस्तवर त्या इंग्रजांना आपल्या मुलकात थारा द्यायचा नाही. नाईक पुरंदरची बातमी आहे. हा, वाचा. पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या तहामध्ये पेशव्यांनी इंग्रजांचे पाल्य स्वीकारले असून आता सगळ्या मुलखाच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रज सरकारची असून पुरंदर किल्ला ही आता इंग्रज सरकारची जबाबदारी आहे. तरी सगळ्या रामोशाकडून पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी काढून घेण्यात येत आहे. तरी सर्व रामोशांनी पुरंदर किल्ला लवकरात लवकर खाली करून सुरक्षेसाठी इंग्रजांच्या ताब्यात द्यावा. कड्याओ, आता लढायची वेळ आली. चला खंडोबाच्या नावाला. चला. अरे उमा, अरे आपल्या मुलकामध्ये आया बहिणीवर अत्याचार व्हायला लागलेले आहेत. काय करायचं आता? वैना नाही. अव काहीच तोडगा निघाना. घरात अन्नाचा कण नाही. अव पोर भूक भूक करून पार सुकून गेलंय. शिवारात थोडं पिकवलं होतं, आता ते बी सगळं शेत सारायला गेलंय. नाईक, आता या मुलकात कोणी उरलात नाही. जे येईन ते वाटेल तसं आणि वाटेल ते वरबडून नेतात बघा. वय नाही, इंग्रजांचा जाच लई वाढलाय. महिन्याच्या महिन्याला गावा लुटून नेतात. त्यांच्या या अत्याचारा परिस्पर मुलूक बरा. जायचं कुठं? पर मुलूक राहिलायच कुठं? आहे मुठभर तो बी याच्यापेक्षा जुलमी. जाणार कुठं? नाही मग करणार तरी काय? लढाई. लढाई? पण कुणासाठी आणि करणार कोणा बरं? आधी लढायचं स्वतःच्या जगण्यासाठी. लढायचं या स्वराज्यासाठी. लढू आपण इंग्रजांबरोबर. अरे मग काय बोलतो तू? हा, अरे आपण मुठभर लोक त्या गोऱ्यांची रथ नुसतं उभं जरी राहिलं ना तर लगेच संपून टाकतील आपल्याला. कड्याओ, विसरू नका
स्वराज्याची सुरुवात ही मूठभर लोकांनीच केली होती आणि त्याच्यातूनच एवढा मोठा मराठी मुलूक जन्माला आला. गड्याव, स्वराज्य उभं करण्यासाठी वापरलेलं गनिमी कावा हे नामी हत्यार पुन्हा बाहेर काढावंच लागेल. हा, आता थोडा गन चढलाय, पण केलं तर जमल समज. गडावा मुलूक आपला, या गड वाटा पाय वाटा आपल्या, ही जंगल आपली, तेथील साथ आपल्याला. आणि इथला प्रत्येक सह्याद्रीचा कडा आपल्या दादा परदादाला चांगलाच ओळखतो. तो बी देईल साथ. आणि थोरल्या शिवाजी राजाचा आदर्श असताना एवढं काय घाबरायचं? हा, राजाने कसं त्याच्या काळात त्या इंग्रजांना मुठीत धरून ठेवलं होतं. आपण बी यांचे जुलूम सहन करण्यापरीस पुन्हा एकदा स्वराज्य आणू, जीवाचा रान करू, पण या इंग्रजाचा आपल्या मुलकातून बिमार करू. बाकी मार्तंडाचा आशीर्वाद आहेच. पुन्हा एकदा शिवराज्य आणू. गडव, या वक्ताला भंडारा उधून स्वराज्याची शपथ घेऊ. मला फक्त तुमची साथ हवी. खंडोबाच्या नावाला चाल बोलो! नाईक, हल्ला करायचा का? नाईक, तो एकटाच हाय. आधी आपल्याला हवाय हत्यारानं खजिना. तो या इंग्रजांना लुटून जमवायचा. चला, खंडोबाच्या नावानं सांग बरं! आ. 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 वय खंडोबाच्या नावानं सांग बोलो! घे तिकडं. एकूण द्यायला तरीत याचे 2 वाटे करा. एक वाटा आपल्याला ठेवा आणि दुसरा वाटा गावात वाटून टाका. पहिला आपल्या माणसाला जगवणं आणि विश्वासात घेणं हे आपलं पहिलं काम आहे. चला. दमानं. गड्याव, पुढचं काम जरा जिकरीचं आहे, पण ते करणं तेवढंच महत्वाचं आहे. इंग्रजांची एकजूट आणि हत्यारं बघता ते तेवढं सोपं नाही, पण ते करणं तेवढंच महत्वाचं आहे. ते आपल्याला करावंच लागेल. बापो, काय खबर? अहो नाईक, सासवडच्या मामलेदारानं इंग्रज अधिकाऱ्याकडे आपल्या कागळ्या केल्या आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी गोऱ्या सैनिकाची एक टोळी आपल्याकडे धाडून दिली. कुठवर आलेत ते? आता आपल्या शोधात पुरंदरच्या मावळतीकडे गेल्यात. अंगाशी म्हणजे आता निघालं तर पुरंदरच्या पलीकडच्या डोंगराकडे गावतील.
म्हणजे दऱ्या खोल्यातून हल्ला करणं सोपं होईल. हा कडो हा हा येळ आली तर खंडोबाच्या नावानं खंडोबाच्या नावानं! खंडोबाच्या नावानं! बापू यो मुंडक्यांचा आहेर सासवडच्या मामलेदाराला धाडून दे आणि मला हो तुझ्या त्या गोऱ्या साहेबाला उमाजी नाईकनं धाडलाय म्हणून खंडोबाच्या नावानं चला हा गावाकडे गेला होता का? नाही र तू र नाही. आता काय झालं गावाकडं? काय झालं म्हणून काय विचारतोस? गावाकडे गोरे आले होते, फार हायदोस घातला गावामध्ये, लोकांना मार मार मारलं, त्यांची चांबडी सोलवटून काढली. नाईक, इंग्रजांचा त्रास लय वाढलाय, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. होय, गावातील कोणाला आपल्यामुळे त्रास होता कामा नये. आपल्याकूनच त्रास झाला तर आपल्यात आणि इंग्रजात काय फरक राहणार आहे? हा गावातली प्रत्येक बाय आपल्याला बहिणीप्रमाणे आहे. हा सोडा आत मला, जाऊ द्या. तुम्ही नाही जाऊ शकत आहो बाई. अहो जाऊ द्या मला. ओ थांबा तिथंच. काय काम आहे इथं? हा काय काम आहे? ओ मला नाईकांसोबत बोलायचंय. नंतर अहो नाही, बाई आलिया एकल्याच आहेत का? वय एकल्याच आहेत. बरं पाठवा त्यांना. ए येऊ दे त्यांना. जी कशाला खोटं बोलता तुम्ही समजे? हा ओ बाई काय झालंय तुम्हाला? मला काय झालंय? अहो तुम्हाला बी आमच्यावर जुलूमच करायचा होता, तर हे स्वराज्याचा सॉंग कशापाई केलात? हा अक्का, बोलण्याआधी जरा विचार करा, काय पण घेऊ नका. म्याळ घेते. अहो तुम्हीच म्हणला होता ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य आणू. अहो पर छत्रपती शिवाजी महाराजांना दुश्मनाची बाई बी सौताच्या बहिणीप्रमाणे होती, विसरलात का? ओ बाई, आम्हाला बी प्रत्येक दुसऱ्याची बाई भनी प्रमाणच हाय. कोटारडे, तुम्ही समजे कोटारडे. तुमच्यात आणि ते इंग्रजांमध्ये ना काही बी फरक नाही. ते इंग्रज बी हवं तेव्हा वाटल तेव्हा हवं तिला उचलत्यात. पर आम्हाला वाटायचं नाही का आपली माणसं आहे, पर तुम्ही समजे बी ना तसलेच. हवं तुमच्यातल्याच एकानं भर रस्त्यात हात धरलाय व माझा. अक्का, तू मला माझ्या बहिणीप्रमाणे आहे. तू फक्त त्याचं नाव सांग, त्याचा हात तोडून तुझ्या हातात देईन. अन तो तुमच्याच मर्जीतला माणूस असला म्हणजे साक्षात दादोजी नाईक असले तरी तुला न्याय मिळेल. तू फक्त नाव सांग. वय अक्का, तुम्ही त्याचं नाव सांगा. बापू, नाही. खुशाबा, विठोजी, काळोजी नाईक. तुमचाच माणूस आहे ना? व त्यांना आज का काळोजीला घेऊन ये आत्ताच्या आत्ता. वय विठोजी, आमच्या बहिणीला तिच्या घरापर्यंत सोडून या आणि गावात समद्यानं सांगा ती या उमाजीची बहीण आहे म्हणून.
तिला कसला बी त्रास झालेला उमाजीला चालणार नाही म्हणून. हा अहो नाईक, काळूजी गावलाच नाही तर कसा नाही गावणार? कोणत्या बी बिळात घुसला असेल तर बाहेर काढू त्याला. या असली अवलट ठेचूनच काढली पाहिजे. हा. सोडा ए, मला. चल, चल. ए, सोडा मला. चल. सोडा मला. सोडा. सोडा. नाईक, एकदा माफ करा मला नाईक. आई बहिण वाईट नजर ठेवणाऱ्याला उमाची कवाच माफ करत नाही. खुशाबा घेऊन द्याला माझ्या नजरेसमोरून. आणि ज्या हाताने माझ्या बहिणीला हात लावला तो हात कापून टाकायचा. नाईक माफ करा मला ए, एकदा. चल. नाईक, नाईक माफ करा. नाईक, एकदा माफ करा मला नाईक. नाईक, नाईक, एकदा माफ करा. नाईक, नाईक, एक बोलायचं होतं. हा. अहो किती नाही म्हटलं तरी काळूजी आपलाच माणूस होता ना. मग असं आपल्याच माणसाला निकामी केलं तर आपल्याच काय दुसऱ्याच्या आई बहिणीवर बी वाईट नजर ठेवत असेल तो आपला माणूस होऊ शकत नाही. आणि असा कोण गावला तर तिथंच नाही नाट करून टाकायचा त्याचा. हा एक वाईट खबर आहे. काय इंग्रजांनी आपल्या विरुद्ध फरमान काढलाय. बापू हा. एक जाहीरनामा काढा. शेतकऱ्यांनी इंग्रजांना शेतसारा देऊ नये. 4-5 गावातल्या जणांनी एकत्र येऊन एकाच वेळी इंग्रज छावण्यावर गोंधळ घालावा. इंग्रजांची राजवट लवकरच संपुष्टात येणार आहे. हा गावागावात जाऊन सांगा. वय नाईक पण आता गोरे जीव खाऊन माग लागल्यात. आपल्यावर इनाम ठेवलाय बराच. अहो रोज तुमचा माग काढीत फिरतात. असं या मांडर देवी गडावर तुमचं सारखं राहणं धोक्याचं आहे. इंग्रज आले, गडावर चढाई सुरू केली आहे. त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या बंदूक आहेत. नाही तुम्ही मागच्या दरवाजाला निघा. आम्ही जबल तोवर त्यांना इथं थोपवून धरतो. नाईक, नाईक, पाठच्या दरवाजावर पण इंग्रज तुकडी चढायला लागली आहे. हा? गड्या गोपनी जमा करा. अरे गोपनीला हल्ला करा. गोपनीच्या एका फटक्यात एक बी गोरा परत उठणार नाही. हा घ्या गोपनी हातात. हा हा विठोजय घ्या तिकडं. माहिती द्यायला 2 जण आले. घ्या ना छाना. यस कोण तू? म्या काळोजी नाईक. अन अय नाना यो नाना चव्हाण. Hey you, come here. Come here. काय माहित आहे तुम्हाला? Are telling truth? होय जी. Let's march towards Utrole. अहो नाईक, नाईक, इंग्रज आले. नाईक, इंग्रज. अहो नाईक, इंग्रजांनी चारी बाजू घेरलाय.
उमाजी खानचा तारीख होती 15 डिसेंबर, तारीख होती 15 डिसेंबर, तारीख होती 15 डिसेंबर, साल होतं 1831. साल होतं 1831, साल होतं 1831. उतरोली होतं एक गाव, उतरोली होतं एक गाव, उतरोली होतं एक गाव. उमाजी होता बेसावत, उमाजी होता बेसावत, उमाजी होता बेसावत. आणि अशा या बेसावत उमाजीला त्या रात्री घेरलं इंग्रजानं, त्या रात्री घेरलं इंग्रजानं, त्या रात्री घेरलं इंग्रजानं. डांबलं त्याला काळ्या कोठडीत, हो जी 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 डांबलं त्याला काळ्या कोठडीत, हो जी जी जी. डांबलं त्याला काळ्या कोठडीत, हो जी 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 जी. आणि अशा या काळ्या कोठडीत उमाजीला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिंटॉस महिनाभर त्याची उलट तपासणी घेत होता. चढवलं उमाजीला फासाला, चढवलं उमाजीला फासाला, चढवलं उमाजीला फासाला. लटकवलं नरवीरा पिंपळाला, कलेवर ठेवलं 3 दिसाला. कलेवर ठेवलं 3 दिसाला, कलेवर ठेवलं 3 दिसाला. पहिलंच उदाहरण देशाला, हसत तो फासावर गेला, हसत तो फासावर गेला, हसत तो फासावर गेला. करतो आम्ही मानाचा मुजरा, हो जी 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 करतो आम्ही मानाचा मुजरा, हो जी जी जी. करतो आम्ही मानाचा मुजरा, हो जी 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 जी. आजच्या ह्या पुण्यतिथीला आम्हाला आपल्या समोर हे 3 क्रांतिकारक सादर करता आले. तुमच्या सर्वांचे आभार, धन्यवाद. हे सगळं पॉसिबल झालं या 3 एकांकिका, कारण आमच्या मागे सक्षम या 27 मुलांना ट्रेन करण्यासाठी सक्षम असे अनुभवी रंगकर्मी होते. राजन ताम्हणे, अनिल बांदिवडेकर, शीतल तळपदे, प्रकाश योजना आणि 3 लेखक की ज्यांच्या संहितेशिवाय हे उभं राहू शकलं नसतं. त्यामुळे प्रणाम भारतच्या आमच्या पूर्ण टीमतर्फे 3 क्रांतिकारकांना मानवंदना दिल्यानंतर प्रेक्षकांना आमच्यातर्फे ही मानवंदना.